श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोदिकामोधिवक्त्रम् खलानीशवादा पनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्री गुरुध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावी वंदा दाखविती निज परमानंदा पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। श्री संत सावता महाराज की जय। दत्तात्रेय भगवान की जय। भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये संत चरित्र कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। संत चरित्र का श्रवण करावं अनेक प्रश्नांचं त्या ठिकाणी आपण उत्तर देत इथपर्यंत त्या ठिकाणी आलेलो आहे। आज आपल्या या सप्ताहाचा बोलता बोलता समारोपाचा दिवस म्हणजे आजचं शेवटचं सत्र कथेचं। आज पवित्र असणारा दिवस भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी अवताराला आले। धरी अवतार विश्वतारा वया
अत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी. आणि अशा या पर्वणीमध्ये भगवान दत्तात्रय आजच्या दिवसाला या ठिकाणी अवताराला आले. आणि त्याच भगवान दत्तात्रयांच्या या जयंतीच्या निमित्ताने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा. दत्त जयंतीच्या या पावन पर्वणीमध्ये संत चरित्र कथेचा आपण श्रवण करत आहोत. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आज ग्रंथराज ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी सांगता झाली. आमचे हरिभक्तपरायण दादाराव महाराजांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आज आपण ज्ञानेश्वरीची सांगता केली. आणि तदनंतर आता संत चरित्र कथा आणि त्या संत चरित्र कथेचं श्रवण करत करत आज या कथेचं त्या ठिकाणी हे शेवटचं सत्र आहे. आपण अधिक वेळ न घालवता 2च मिनिटांमध्ये मागच्या कथेचा संदर्भ बघून काल आपण कोणकोणतं ज्ञानोबारायांचं चरित्र बघून आलो त्याची संगती लावून पुढील कथेला चरित्राला सुरुवात करूया. काल आपण चरित्र भाग बघत होतो. ज्ञानोबारायांचे आईवडील त्या ठिकाणी यांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. आणि मग तदनंतर त्या ठिकाणी ही सगळी मंडळी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई यांना न्याय पाहिजे होता म्हणून ही मंडळी काल पैठणला आलेली होती. कारण पैठणमध्ये न्याय दिला जात होता. पैठणमध्ये धर्मसभा, धर्मचर्चा होत होती. आणि त्याच नागघाटावर आजही जर आपण गेलो तर जिथं ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला ते स्थळ आजही पैठणला गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर तोच घाट, तिथं पाटी लावलेली, बोर्ड लावलेले. आवर्जून तिथं गेल्यानंतर ते पहा, तिथं त्या ठिकाणी ब्रह्मसभा होत होती. कारण पैठण भूमी ही काशी मानल्या जाते. ही दक्षिण काशी, विद्वानांची भूमी होती पैठण काशी. म्हणजे प्रकांड विद्वान पंडित त्या ठिकाणी राहत होते. आणि मग ज्ञानोबाराय हे 4 भावंड न्याय मागण्याकरता, शुद्धीपत्र मागण्याकरता या ठिकाणी इथं आले पैठणमध्ये. आणि पैठणमध्ये त्या ठिकाणी त्या पंडितांच्या सभेमध्ये मग ज्ञानोबारायांनी काल रेड्याला मारलं, स्वतःच्या पाठीवर ओळ उमटलेले दाखवली. तदनंतर त्या ठिकाणी अजून काय काय चमत्कार पैठणमध्ये दाखवले. तर दुसरा चमत्कार, रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतलं. आणि मग तदनंतर त्या ठिकाणी रेडा बोलला, ज्ञानोबारायांची प्रदक्षिणा झाली. अगदी त्या ठिकाणी झाडू लावण्याकरता मोठमोठाले विद्वान पंडित त्या ठिकाणी द्विजवर्ग हे सगळे होते. आणि तदनंतर माऊली थांबली. पण झालं असं, आता पैठणमध्ये काही चमत्कार माऊलींनी दाखवून दिले. रेडा बोलला, अशक्य शक्य झाले. रेडा वास्तविक पाहता बोलूच शकत नाही. आणि बोलला तो वेद तर बोलूच शकत नाही रेडा. कारण आपल्याला माहिती रेड्याचं जगणं, रेड्याची बुद्धी ही कशी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती. आपण सगळे शेतकरी वर्ग आहे म्हणून रेडा शक्यतो बोलू शकत नाही. आणि बोलला तरी त्या ठिकाणी वेद बोलू शकत नाही. अशा पद्धतीने तो रेडा सुद्धा काल वेद बोलला. एखाद्या वेळेला पुढे जागा नसली तर मागं चटई टाकून व्यवस्था केलेली आयोजकांनी, म्हणून मागही जागा भरपूर आहे. तो त्या ठिकाणी रेडा वेद बोलला. तदनंतर त्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलं रेडा वेद बोलला, आश्चर्य झालं. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी याच पैठणमध्ये जिकडं तिकडं ज्ञानोबारायांची चर्चा होऊ लागली. काय ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी हा योग घडून आणला की अशक्य शक्य झाले नाही. रेड्याच्या मुखातून त्या ठिकाणी वेद बोलला, रेडा वेद बोलला. आश्चर्य. पण मग सगळ्या जवळपास पैठणमध्ये ही बातमी पसरली. सगळे शांत झाले होते. पण त्यातून झालं असं, काही मंडळी बाहेर गेलेली होती. काही द्विजवर्ग पंडित विद्वान तिथले पैठण मधले बाहेर गेलेली. आणि ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पैठण मध्ये आले. आणि तोपर्यंत ज्ञानोबाराय पैठण मध्येच होते. आता जे बाहेर गेलेले होते का नाही, त्यांनी तर आपल्या डोळ्यानं पाहिलं नाही की रेडावेद बोलला म्हणून. त्यांनी ते मंत्र ऐकले नाही रेडावेद बोलला. हे बाहेर गेलेले
काही दिवसाकरता बाहेर गेलेले ते पैठणमध्ये आले. त्यांनी पाहिलं ज्ञानोबारायांची मिरवणूक झाली पैठणमध्ये. अरे असं चालतं का? संन्याशाची पोरण त्यांची मिरवणूक तुम्ही काढली? अहो म्हणे त्यांनी रेडा बोलवला असेल, काही जादूटोना मंत्र बंगाली विद्या येत असेल, बोलवले असतील. हे बाहेरचे जे आले होते ना ते काही दमच मारत नव्हते, ते उफाळ्याच घ्यायचे एकसारखे. खोटय थोतांड हे सगळं खोटय. कारण ते त्या बैठकीत नव्हते ना. असं होतं बरं कधी कधी बैठक भरली, बैठकीमध्ये समजा झालं जिकडं तिकडं निकाय लागला, पण जे बैठकीत नसतील ते काही दम मारतात, आम्ही नव्हतो बैठकीला, फिरसे करू, आणि मग पुन्हा बैठक भरवल्या जाते. असे काही त्या ठिकाणी होतेच पैठणमध्ये. आणि ते बाहेर गेल्याच्या नंतर तिथं झालं असं, ज्ञानोबारायांना पुन्हा त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली. हे बाहेरून आले, पुन्हा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. माऊली बोलले चला जाता जाता यांचाही त्या ठिकाणी अभिमान भंग झाला पाहिजे. म्हणून काय झालं, आता ते जिथं थांबले होते ना मुक्कामाला, ज्यांच्याकडे थांबले होते ते कृष्णाजी पंत देवकुळे, त्यांच्याकडे त्या ठिकाणी माऊली उतरलेली होती, त्यांच्याकडे मुक्कामाला थांबलेली होती. पण मग ही जे आली का नाही, यांनी पाहून घेतलं कुठं थांबले. बरं, त्यांच्या घरी येणं जाणं बंद करा. आता ज्यांच्याकडे माऊली उतरले त्यांच्या घरी कोणीही जायचं नाही, त्यांच्याकडे कोणीही पाणी प्यायचं नाही, त्यांच्याकडे कोणीही जेवायचं नाही. ज्यांच्याकडे माऊली ही 4 भावंड मुक्कामाला थांबली का नाही, नेमकं ते कृष्णाजी पंत देवकुळे आणि त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आलं. आणि यांनी तर ठरवलं पैठणकरांनी, त्यांच्याकडे जेवायला कोणी जायचं नाही, ते घर बाटलेले, त्यांच्या घरात संन्याशाचे मुलं थांबलेले, आणि ते तिथं थांबले म्हणून ते घर बाटलं. तिथल्या पाण्याला यांनी स्पर्श केलेले, ते पाणी सुद्धा प्यायचं नाही कृष्णाजी पंतांच्या घरचं, कारण तिथं माऊली मुक्ताबाई थांबलेले, त्या घरी जायचं नाही. हे सगळं झाल्यानंतर आता त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध, आणि मग वर्ष श्राद्धा करता सगळ्यांना पैठणमध्ये त्या ठिकाणी मोठमोठाले विद्वान पंडित या सगळ्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं. पण जेवणाचं निमंत्रण दिलं, देऊ द्या, पण कोणी जायचं नाही रे. त्यांनी आपापसामध्ये त्या ठिकाणी ठरवून घेतलं. ते सांगत होते, ओ काका जेवायला जायचं नाही बरं का, बंडू भट्ट जायचं नाही जेवायला. बंडू भट्ट म्हटले तुम्ही जाऊ नका, मी जाणार नाही. पार्टी तर फुटणार नाही ना, अजिबात फुटणार नाही. भट्ट बोलले मी माझ्या मतावर ठाम आहे, तुम्ही जाऊ नका, मी जाणार नाही. ती चर्चा करत होते पैठणमध्ये. बंडू भट्ट म्हटले मी जाणार नाही म्हणजे नाही जेवायला, काही झालं तरी जेवायला जायचं नाही. तेवढ्यामध्ये केशव भट्ट होती पलीकडून, त्यांनी सांगितलं आपणही जायचं नाही. अनिल भट्ट बोलले मी तर जाणारच नाही, आणि कोणी जायचं नाही. आणि मग सगळ्यांनी निर्णय घेतला, कृष्णाजी पंतांकडे जेवणाचं त्या ठिकाणी त्यांना पितर जेव घालायचे, वर्ष श्राद्ध आहे, पण जायचं कोणी नाही. लक्षात ठेवा, जो जेवायला जाईल त्याला जाती बाहेर काढल्या जाईल, असं ठरलं. आता यांनी स्वयंपाक तयार केला, सगळं तयार झालं, आणि सगळं पूजा विधी वगैरे आटपून आणि मग यांना जेवायला बोलवायला गेले. चला ना हो काका जेवायला. येणार नाही आम्ही, तुमचं घर वाटलेलं आहे, तुमच्याकडे आम्ही जेवायला येणार नाही, कारण तुमच्या घरी ते आळंदीचे संन्याशाचे पोरं उतरलेली मुक्कामाला, आणि त्यांचा स्पर्श तुमच्या घराला झालेला आहे, त्यामुळं तुमचं घर वाटलं, आम्ही जेवायला येणार नाही. झालं, ते हात जोडून प्रार्थना करू लागले, काका चला ना हो, ते उतरले म्हणून काय झालं ते पोरच आहे हो, पण चला ना जेवायला, तुम्ही अजिबात जमणार नाही, येणार नाही. हे सगळ्यांचे हात जोडून पाया पडत होते, चला ना. सगळे नाकार देत होते, आम्ही येणार नाही. झालं, त्यांचा नाविलाज झाला, नाराज झाले. असं वाटलं आता आपल्याकडे जेवायला कोणीच येत नाही की काय करू. आपल्या घरी आले, एका कोपऱ्यामध्ये असं डोक्याला हात लावून बसलेली. माऊलींनी विचारलं, बाबा कृष्णाजी पंत, बाबा काय झालं हो तुम्हाला, का नाराज झाले तुम्ही, का डोक्याला हात लावून बसले. तेवढ्यात कृष्णाजी पंतांनी सांगितलं, माऊली आमच्याकडे आज वर्ष श्राद्ध आहे, मी जेवायला निमंत्रण दिलं सगळ्यांना, तर कोणी जेवायला येत नाही गावातून पैठणमधनं. का येत नाही ते म्हणताय घर वाटलं. माऊली बोलले मी जातो त्यांना बोलवायला. कृष्णाजी पंत बोलले हे तुमच्यामुळंच झालं, ते जे जेवायला येत नाही याला कारणीभूत कोण,
तुम्हीच आहे, आणि माऊली तुमच्यामुळं ते जेवायला येत नाही, काय करावं. तेवढ्यात ते कृष्णाजी पंत घरमालक असं नाराज होऊन बसले. एवढा स्वयंपाक केला आणि जेवायला कोणीच येत नाही म्हटल्यानंतर, आता समजा उदाहरणार्थ पंक्तीमध्ये पंगत गावामध्ये त्या ठिकाणी एवढा स्वयंपाक केला पंक्तीवाल्याने, आणि महाराज जर मुख्य पंक्तीला जात नसतील तर ते मग म्हणतात ना, हे आम्ही त्यांच्या करता केलं आणि तेच येत नाही. खरं तर पंक्तीत महाराजांनी जेवायला जायलाच पाहिजे. मी 2 घास का होईना, इथं म्हणजे इथंच नाही, कोणत्याच पंक्तीवाल्याला नाराज करत नाही. मग ते वांग का खाणं होईना, खाजू येते नाही. खरंच सांगतो तुम्हाला, मला काय आवडतं ना आवडतं तो विषय सोडून द्या तुम्ही, पण 2 घास का होईना माणसानं कोणी पंगत घेत असेल तर तो महाराज वारकरी यांना जेवू घालण्याकरताच करतो ना. आणि महाराज बोलतात मी जेवायला येत नाही. नाही, तसं चालत नाही. ते त्यांच्याकरता त्या ठिकाणी ते बनवलेलं असतं, जावंच लागतं आणि गेलंच पाहिजे त्या ठिकाणी जेवायला. तसंच झालं, सगळ्यांकरता जेवण बनवलं. पैठण मधलं सगळ्यांनी ठरवून घेतलं कोणी जेवायला जायचं नाही. असं म्हणताच त्या ठिकाणी झालं असं ते डोक्याला हात लावून बसले. माऊलींनी त्यांची समजूत घातली. एवढा स्वयंपाक केला माऊली, पण आता करायचं काय. तर माऊली कशी म्हणत काकाला, आता पुढचं ऐका थोडं. काका, हे कोणी जेवायला येत नाही, विद्वान पंडित वगैरे हे सगळे कोणीच येत नाही, कोणीच येत नाही माऊली. मग माऊली बोलली, हे जेवायला येत नाही ना काका आहे ना, पण तुम्हाला पित्र जेवूच घालायचे ना. माऊली कशी म्हणत, काका मी जर जेवू घालायला त्यांचे पूर्वज वर गेलेले बाप जर खाली आणले तर चालणार नाही का. वाक्य ऐकलं ना तुम्ही. त्यांचे जे आई वडील वर गेलेले म्हणजे 5-5 वर्ष झाली त्यांना जाऊन, आणि काका त्यांना जर त्यांच्या वडिलांना मी जर इथं तुमच्या घरी जेवायला बोलवलं तर चालणार नाही का. तुम्हाला पित्रच घालायचे, जेवूच घालायचे ना, येऊ का घेऊन त्यांना. तेवढ्यात काका बोलले, माऊली असं कसं शक्य होऊ शकतं. का शक्य होणार नाही. त्याच वेळेला त्या ठिकाणी काकांनी ते पहिले चमत्कार ऐकलेलेच होते. रेडा बोलला हे ऐकलेलंच होतं, आणि काकांना वाटलं हे माऊली काही करू शकतात. लगेच त्या ठिकाणी हातामध्ये ते तांदूळ घेतले आणि हातामध्ये तांदूळ घेऊन डोळे बंद केले आणि आगच्छन्तु सर्वे महाभागाः आगच्छन्तु असं म्हणून त्या ठिकाणी वर तांदूळ फेकले. आणि आगच्छन्तु म्हणता बरोबर जे पैठणकर होते त्यांचे वडील पटापट खाली यायला लागली. वरून खाली आले. मंडपात नाही येणार ते, तुम्ही घाबरू नका. सगळ्यांचे वडील त्या ठिकाणी खाली आले. खाली आल्याबरोबर काकांनी पाहिलं, ताटाची तयारी केली. ताट त्या ठिकाणी केलेले, पण माऊली बोलले, लक्षात ठेवा आता यांना जेवू घालायचंय, पण यांचे वडील आणि हे जाऊन कोणी 2 वर्ष झाले, कोणी 5 वर्ष झालेले, कोणी 10 वर्ष झालेले, यांना जेवू घाला, पण दार बंद करा आणि मग जेवू घाला. दार बंद केलेले, खिडक्या बिडक्या बंद केलेले, आणि मग ताट केले. मग यांचे मंत्र चालू झाले. त्यामध्ये नंबर 1ला बंडू भट्ट बसलेले होते जेवायला, आणि त्यांचे मंत्र चालू झाले. आणि त्या मंत्रामध्ये त्या ठिकाणी एकदम विशाल ध्वनी, मंत्राचा ध्वनी, आणि मग त्यांचा स्वर बाहेर निघाला. कोणाचा. ते भट्ट पहिल्या नंबरला बसलेले, आणि मग त्या ठिकाणी एकदम तो ध्वनी मंत्रांचा, आणि ते मंत्रांचा आवाज पैठणमध्ये परिसरामध्ये पोहोचला. ते विचार करत होते, हे कोण जेवताय नेमकं. हा आवाज पैठणकरांचाच वाटतोय, कारण मंत्र हे आपल्याशिवाय तर दुसरे तिसरे कोणी बोलू शकत नाही. एक जण बोलला, मला असं वाटतं मिळता जुळता आवाज आहे आपल्याच गावातून कोणाचा तरी. पण का रे, आपलं तर ठरलं होतं जेवायला कोणी जायचं नाही, मग कोण गेला. जो गेला असेल त्याला जाती बाहेर काढायचं. आपलं पहिलं ठरलं होतं कृष्णाजी पंतांकडे जेवायला कोणी जायचं नाही. कोण गेलं रे, चौकशी तरी करा. आणि मग त्या ठिकाणी एक दुसऱ्याकडे गेला, तो घरीच दिसला. तिसऱ्याकडे गेला तर ते पाहिलं तर ते काका घरीच होते. चौथ्याकडे पाहिलं जाऊन तर ते घरीच होते. का रे, मग सगळी जर घरी आहे, मग मंत्र म्हणून जेवायला कोण बसलं. एक त्या ठिकाणी एकदम तरुण ब्राह्मणाचा मुलगा होता. तो बोलला, मी जाऊन पाहतो कोण गेलं नेमकं जेवायला आपल्यातून पैठणमधनं, कोण गेला पाहतो. असं म्हणून पाहण्याकरता कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घराच्या जवळ तो आला, पण नेमकं दार बंद होतं. खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला, खिडकी बंद होती. त्याला असं वाटलं आपण वर जाऊन पाहू. जुन्या काळामध्ये नाही का वर ढाब्याला वगैरे ते असायचे वरून छिद्र, त्यातून पाहू. काही शब्द तुम्ही सांगत जा बरं.
आपण त्यातून डोकून पाहू. आणि मग तेवढ्यामध्ये तो वर चढला आणि वर जाऊन त्या ठिकाणी त्याने ते डोकून पाहिलं. त्याने जसं नजर खाली टाकली डोकून पाहिलं ना वरून, तर 1 नंबरला नेमकं त्याचाच बाप त्याला दिसला. नंबर 1ला त्याचेच वडील बसलेले दिसले त्याला. त्यानं पटकन डोक्याला हात लावला. अरे बापरे, हे कसं झालं? 2 नंबरला पाहिलं ते शेजारच्याचे वडील, 3 नंबरला पाहिलं तर सगळ्यांचे वडील वर गेलेले खाली आले. आता त्यानं त्याचे वडील पाहिलेले. पळत पळत घरी आला. घरी आल्याबरोबर आईला कसं म्हणतो, आई कुंकू लाव पहिली. अरे कुंकू कसं लावू? बाबा खाली आली, बाबा खाली आले, असं कुठं असतं का रे वेड्या? नाही म्हणे, आई काय झालं काय नाही, पण मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. तू पहिले, तुला पाहायचंय का एकदा वडिलांना? तू पाहायला चाल, पण एकदा कुंकू लावून मग चाल, कारण ते जेवताय आणि नंबर 1लाच आहे. आणि तेवढ्यात शेजारच्याला सांगितले, अरे तुझे वडील जेवताना मी पाहिलं, तुझे वडील मी जेवताना पाहिलं. झालं. त्या ठिकाणी सगळे पाहत होते, सगळे चर्चा करत होते, खरंच आहे का हे खरंच आहे का? खरं आहे का खोटं आहे? डोळ्यानं जाऊन पहा. आणि मग हे सगळे पळतच निघाले. आपले वडील आले, चला चहा पाण्याला तरी बोलू. आणि सगळे पळत पळत त्या ठिकाणी निघाले. तर पाहिलं तर त्या ठिकाणी माऊली बसलेली. त्या पंक्तीला त्या ठिकाणी सगळ्यांचे वडील हे पितर जेवायला खाली आलेले. आणि मग पाहिलं ज्ञानोबारायांनी, हे येत नाही ना तर जेवू घालण्याकरता स्वर्गातले आनोनी स्वर्गवासी आनोनी स्वर्गवासी पितर जेवविले आनोनी स्वर्गवासी पितर जेवविले आनोनी स्वर्गवासी पितर जेवविले आनोनी स्वर्गवासी पितर जेवविले ते पुढती ओढविले निज स्थाना ते पुढती ओढविले निज स्थाना आनोनी स्वर्गवासी पितर जेवविले आनोनी स्वर्गवासी पितर जेवविले. निळोबारायांनी हे चरित्र सांगितलं गाथ्यामध्ये महाराज. निळोबाराय सांगतात, आनोनी स्वर्गवासी पितर जेवविले. पुरावा निळोबाराय देतात. खरं तर हे चरित्र सेना महाराजांनी सांगितलेले. असे बरेच संतांचे पुरावे की स्वतः पितर आणले आणि त्यांना त्या ठिकाणी जेवू घातलं आणि सगळ्यांनी पाहिलं आणि माऊलींचा अधिकार कळाला. आणि मग जे पाहुणे गेलेले आले का नाही पैठणमध्ये, त्यांनी पाहिलं, अरे खरंय माऊलींचा अधिकार साधारण नाही. आणि मग साष्टांग दंडवत घातला त्यांनी. आणि मग सगळ्या पैठणमध्ये एकच बातमी, माऊली माऊली माऊली. ज्यांच्या मुखात त्यांच्या मुखात कोणाकडेही पहा, माऊली माऊली. माऊलीचं भजन त्या ठिकाणी चालू झालं. मग त्यांनी ठरवलं, आता आपण माऊलीच्याच मुखातून काहीतरी ऐकत जाऊ रात्रीच्या वेळेला. मग माऊलींना त्यांनी काही दिवस मुक्कामाला ठेवून घेतलं. माऊली सांगा ना मला काहीतरी. कोण ऐकालाय माऊलीचं? ज्यांचे 4 वेद पाठे, ज्यांचे 18 पुराण पाठे. माऊलींची योग्यता आहे का? माऊलीचं तत्वज्ञान ऐकण्याकरता कोण कोण बसलं? 18 पुराण ज्यांचे पाठ ते माऊलीचं चिंतन ऐकायला बसले. 4 वेद ज्यांचे पाठ ते माऊलीचं तत्वज्ञान ऐकण्याकरता बसले. एवढंच नाही, काही काहींचं वेद म्हणजे असे पाण्यासारखे पाठ होते. जसं आपण 1-2 म्हणतो ना, असे वेदाचे मंत्र पाठ होते काही काहींचे पैठणमध्ये. पण ते सुद्धा माऊली सांगायला लागले की तल्लीन होऊन त्या ठिकाणी श्रवण करायचे. चाललं तत्वज्ञान चालायचं. रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी पैठणमधले सगळे द्विजवर्ग वगैरे माऊलीचं चिंतन ऐकण्याकरता बसायचे. बर दिवसा काय चालायचं माहिती का? तुम्हाला पुरावा पाहिजे का? दिवसा त्या ठिकाणी पुराण सांगायचे आणि रात्रीनं माऊलीने कीर्तन
सांगती पुराण रात्री हरी कीर्तन सांगती पुराण रात्री हरी कीर्तन सांगती पुराण रात्री हरी कीर्तन सांगती पुराण रात्री हरी कीर्तन सांगती पुराण रात्री हरी कीर्तन पैठणीचे जन वेधियेले पैठणीचे जन वेधियेले पैठणीचे जन वेधियेले पैठणीचे जन वेधियेले सांगती पुराण रात्री हरी कीर्तन सांगती पुराण रात्री हरी कीर्तन माऊली पैठणला थांबले ते दिवसभर काय करायचं? दिवसभर सांगती पुराण आणि रात्री हरी कीर्तन. रात्रीच्या वेळेला कीर्तन करावं माऊलींनी आणि या कीर्तनाच्या माध्यमातून पैठणीचे जन वेधियेले पैठणीचे जन वेधियेले. कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्या लोकांचं मन वेधून घेतलं माऊलींनी. दिवसभर पुराण आणि रात्री कीर्तन. माऊलीची कीर्तन व्हायची पैठणमध्ये. काही लोक म्हणतात ज्ञानोबाराय कीर्तनकार नव्हती. हे प्रमाण वाचा, हे प्रमाण पहा जरा काय सांगताय. काही काही म्हणतात ना माऊलींनी कीर्तनच केलं नाही. पैठणमध्ये माऊलीचे कीर्तन झालेले. दिवसभर पुराण व्हायचं आणि रात्री हरी कीर्तन. अशा पद्धतीने सांगती पुराण रात्री हरी कीर्तन पैठणीचे जन वेधियेले. असे पुराण तत्वज्ञान माऊलींच्या मुखातून पैठणमध्ये त्या ठिकाणी ज्ञानाची गंगा वाहू लागली. आणि मग बोलता 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 बरेच दिवस माऊली पैठणमध्ये राहिली. जाता जाता माऊली कशी म्हणत पैठणकरांना, आता झालं खूप थांबलो, आता आम्ही परत आमच्या आळंदीला गेलो पाहिजे. पण मग ते पत्र घेतलं, शुद्धीपत्र, आणि मग निघाले आळंदीकडे. तर पैठणकरांनी सांगितलं, माऊली काय द्यावं आम्ही पैठणकर तुम्हाला, काय पाहिजे माऊली तुम्हाला? तर माऊलींनी काय मागितलं? मागोनी या म्हैसा, मागोनी या म्हैसा, मागोनी या म्हैसा, नेवा शासी आले. माऊलींनी पैठणकरांना काहीच मागितलं नाही, फक्त एकच द्या. काय द्या मला? मागून या म्हैसा, नेवाशासी आले. आम्हाला फक्त म्हैसा द्या. ज्या रेड्यामुळं आम्ही शुद्ध ठरलो, ज्या रेड्यामुळं आमच्यावरचा आघात दूर झाला. काही नका. काय मागितलं माऊलीनं? रेडा मागून घेतला. आणि रेड्याच्याही मनात होतच आता माऊलीची संगत सोडायची नाही. रेडा बोलला, मी कोणत्या कामाचा होतो? फक्त पाणी वाहत होतो पैठणमध्ये, कोणत्याच कामाचा मी नव्हतो. पण मला माऊलींनी काय योग्यता प्राप्त करून दिली आणि त्याच्याही मनात होतं माऊलीला सोडायचं नाही. आणि फार चांगलं झालं. त्यालाही एवढा आनंद वाटला, माऊलींनी मला बरोबर घेऊन जात आहे, माऊलींनी माझ्यावर कृपा केली, चांगलं झालं, चांगलं झालं. आणि मग मागून या म्हैसा, म्हैसा मागून घेतला. आणि परत तेवढ्यात त्या ठिकाणी
ते रेड्याची जे मालक होती का नाही, ती वाकोबा कोळी, ते वाकोबा कोळी बोलले, माझा रेडा जर माऊलीची संगत सोडत नसल, मी का सोडू? रेडा पशु जर माऊलीची संगत सोडत नसेल, मी तर 2 पायाचा माणूस आहे, मी का ज्ञानोबारायांची संगत सोडू? म्हणून पैठणवरनं वाकोबा कोळी, हे कोळी समाजाचे होते, वाकोबा कोळी म्हणजे रेड्याचे मालक, आणि रेडोबा, आणि अजून काही तिथं पैठण मधली मंडळी होती, त्यांचं नाव कुराडे. कुराडे आडनावाची, खांद्यावर कुराड घेतली आणि निघाले आळंदीकडे. ते त्यांना असं वाटलं, रस्त्यानं चालता चालता माऊलीला चलत असताना, जुना काळ होता तो, घनदाट जंगल होतं, हातात कुराड घेऊन रस्ता करत राहू माऊलीला. आणि ते कुराड घेऊन निघाले, आणि ते कुराड घेऊन आले डायरेक्ट आळंदीत, आणि ते आळंदीतच थांबले. म्हणून आळंदीमध्ये कुराडे आडनावाची माणसं आहे. हे कुराडे आळंदीतले, हे पैठणचे होते, पण कुराड घेऊन आले ते इकडंच थांबले. ते कुठं? आळंदीमध्ये कुराडे. आणि मग तिकडच मुक्कामाला थांबले, आणि त्यांचं आडनाव तेव्हापासून पडून गेलं, ते कुराडे. आजही तुम्ही आळंदीमध्ये जाऊन पहा, जास्त कुराडे आडनावाची बरेच जण आहे. आपले कुराडे माऊली पण, ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे कुराडे माऊली, ही सगळी मंडळी हे पहिले पैठणचे होते, पण मग कुराड घेऊन आले माऊलीला, पुढं पुढं सामोरी करत करत मुक्कामाला थांबून गेले. आवडलं, थांबू द्या बिचाऱ्यांना, काय तरी एवढं. अशा पद्धतीने मग निघाले माऊली रेड्याला घेऊन. वाकोबा कोळी बरोबर होता, काही मंडळी बरोबर होती. आणि कुठं आले? नेवाशासी आले. नेवाशाला आली ही मंडळी. आता मुक्ताबाई बरोबर आहे, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज, हे नेवाशाला आली. तर नेवाशाला एक खांब आहे, त्या खांबाचं नाव आहे पैस खांब, बरं का, प 2 मात्रे पैस खांब. त्या ठिकाणी, त्या खांबाला त्या ठिकाणी माऊलींनी पाहिलं. तो खांब पहिले उघड्यावर होता, आता त्याचं त्या ठिकाणी मंदिर झालं. मामासाहेब दांडेकरांच्या काळामध्ये त्याचं मंदिर झालेलं आहे. आणि मग ही सगळी मंडळी नेवाशाला आली. हे नेवासा हे जे तीर्थ आहे का नाही, हे माऊलीच्या अगोदरचं आहे बरं. माऊली गेले तेव्हापासूनच त्या ठिकाणी ते प्रचलित आहे असं नाही, पण माऊलींमुळं विशेष त्या ठिकाणी ते प्रसिद्धीला आलेलं आहे. पण नेवासा, आणि या नेवाशाला एक नदी आहे, त्या नदीचं नाव आहे प्रवरा. प्रवरा नावाची नदी, त्या नदीला अमृतवाहिनी सुद्धा म्हणतात. प्रवरा नावाची नदी, आणि त्या नदीला अमृतवाहिनी सुद्धा म्हणतात. ऐका, त्याची कथा सांगून जातो तुम्हाला, नेवाशाची थोडी. हे नेवाशाला अमृत पडलं होतं. म्हणजे काय झालं, जेव्हा समुद्र मंथन झालं, भागवतामध्ये कथा येते, समुद्र मंथन झाल्याच्या नंतर जेव्हा त्या ठिकाणी एक दैत्य अमृताचा कळश घेऊन हिसकून निघाला का नाही, तर तेव्हा त्या ठिकाणी यांना मोहित करण्याकरता भगवंतानी एक अवतार घेतला, तो म्हणजे मोहिनी अवतार. आणि मोहिनी अवतार जिथं घेतला ते नेवासा. म्हणून तुम्ही नेवाशाला गेले की आवर्जून भगवंताचं दर्शन घ्या. नेवाशामध्ये मोहिनी भगवंताचं मंदिर आहे, तिथं मोहिनी भगवंताची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. मोहिनी भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले, नंतर त्या ठिकाणी ते राहू कितीचे 2 मस्तक धडा वेगळं केलं, तो भाग तिथला आहे. एवढंच नाही, तिथं कायगाव आहे ना, कायगाव, नेवाशाच्या जवळच तिथं परिसरामध्ये कायगाव आहे. हे कायगाव नाव का पडलं माहितीये का? प्रभू रामचंद्रांनी बाण मारला होता हरणाला, आणि त्या हरणाची काया तिथं पडली, म्हणून त्याचं नाव पडलं कायगाव. आणि तिथं नेमकं सूर्य उगवला होता, म्हणून त्याच्या शेजारीच एक गाव आहे सुरेगाव असं. आणि ते त्याचं टोक पडलं होतं पुन्हा एका ठिकाणी, म्हणून नाव पडलं कायगाव टोक, असे नाव आले चरित्रामध्ये. ते आहे ना कायगाव टोक, हा पाहुणे का आपले तिथं. चला, हे कायगाव टोक, भामाटोक, भांटोक असे बरेच गाव आहे पहा तिथे. एवढे काही आपल्या लक्षात नाही, पण आहे चरित्रामध्ये तेवढं वर्णन केलेलं. काया पडली तिथं हरणाची म्हणून कायगाव, टोक पडलं म्हणून कायगाव टोक, असे नाव त्या ठिकाणी इतिहासामध्ये चरित्रामध्ये आलेले. आणि ते नेवाशाला त्या ठिकाणी आता ज्ञानोबाराय आली. आणि तिथं आल्याच्या नंतर मुक्काम केला. मुक्काम केल्याच्या नंतर आता रोज उठावं, प्रवरा नावाच्या नदीमध्ये स्नान करावं, मुक्कामाला तिथं यावं, असं चाललेलं. तर एक दिवस स्नान वगैरे उरकलं माऊलींचं, आणि स्नान उरकून ते परत येत होते. तर तेवढ्यामध्ये याच नेवाशाला राहणारे एक बाबाजी पंत नावाची व्यक्ती मृत झाली.
ते मरण पावले. मेल्याच्या नंतर आता जुना काळ असा होता पहा, त्यांचं नाव होतं बाबाजी पंत. हे चरित्र असंच आहे बरं. त्यांचं नाव सच्चिदानंद कसं पडलं मी तुम्हाला तेही सांगून जातो. सच्चिदानंद नाव कोणी दिलं त्यांना? त्यांचं नाव आहे बाबाजी पंत थावरे. चरित्रात असं नाव आलं. पण मग त्यांचं शरीर संपलं, म्हणजे ते मरण पावले. आणि मेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जुना काळ होता. जुन्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती. सती जात होत्या महिला मंडळ. पतिदेव गेले म्हणजे तिनं सती जायचं, ही प्रथा जुन्या काळात होती. आता चालत नाही, शास्त्राची परवानगी नाही, ही जुन्या काळातली प्रथा. आणि मग झालं असं, त्या बाबाजी पंतांची पत्नी, तिचं नाव सौदाबिनी, आणि ती पत्नी सती जायला निघाली. सती जाण्याकरता आपल्या पतिदेवाबरोबर निघाली, तर तिकडून त्या ठिकाणी माऊली स्नान करून येत होते. त्या माऊलीला असं वाटलं आपण सती जातोय म्हणजे आता मरणार आहे, आपल्याला त्या ठिकाणी आता चितेमध्ये उडी मारायची, सती जायचं, पण मरायचं तर जाता जाता माऊलीचं तरी दर्शन करू, ज्ञानोबारायांचं दर्शन करू आणि मग मरू. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ती माऊली, सौदाबिनी तिचं नाव, आणि ती माऊलींच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी आली. साष्टांग दंडवत घातला माऊलींच्या पायावर आणि रडायला लागली. तिला अश्रू अनावर झाले. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी माऊलींनी तिला उठवलं. अगं बाई उठ, का रडते, काय झालं? तिला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन टाकला, सौभाग्यवती भव. आणि आता अंत्ययात्रा चौघांच्या खांद्यावर चालली हा, आणि आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. तिला त्या ठिकाणी असं थोडंसं हसूही आल्यासारखं वाटलं, काय माऊलींनी आशीर्वाद देऊन टाकला? बरं, आशीर्वाद देणारे कोण आहे? माऊली. माऊलींच्या मुखातून शब्द निघाला. तिचा चेहरा पाहिला आणि माऊलीला काही हावभाव जाणवले. माऊलींनी विचारलं, का ग बाई, काय मला बघून, माझा आशीर्वाद बघून तुझ्या मनात काय आलं? माऊली, तुमचा आशीर्वाद खोटा ठरला. काय झालं? अंत्ययात्रा चाललेली आहे आणि तुम्ही आशीर्वाद देऊन टाकला त्या ठिकाणी, सौभाग्यवती भव. ही जी अंत्ययात्रा चालली ना, हे चौघांच्या खांद्यावर जे का नाही, माझेच पतिदेव येते, माझेच पतिदेव आहे, त्यांची अंत्ययात्रा चालली. माऊली बोलले, असं होऊ शकत नाही. म्हणे मेलेले व्यक्तीनं आता असं काय होऊ शकत नाही? माऊली पळतच गेले, चौघांच्या खांद्यावर चाललेले त्यांना खाली उतरवलं. त्यांना खाली ठेवा, खाली ठेवलं. आणि खाली ठेवता बरोबर जे बाबाजी पंत होते का नाही, मस्तकावर हात ठेवला. आणि मस्तकावर हात ठेवतात क्षणी जणू काय माणूस झोपेतून उठावा तसं त्या ठिकाणी ते पटकन बाबाजी पंत हे झोपेतून पटकन उठले. उठा बरोबर त्यांनी पाहिलं, अरे 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 अरे, हे लोक जमा झालेली, रडपड चालू. अरे आपण तर चौघांच्या खांद्यावर निघालो होतो, पण आपल्याला जीवनदान मिळालं ज्ञानोबारायांमुळं. पटकन उठला, माऊलींची पाय धरले. माऊली, तुमच्यामुळं त्या ठिकाणी मला जीवनदान मिळालं. माऊलींचे पाय धरले, रडू लागला. पण माऊलींना तो बोलला, माऊली, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हारी. आता वाचून आलो येतवरी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. माऊली, माझं आयुष्य संपलं होतं, पण आता मला आयुष्य तुमच्यामुळं मिळालं ना. आता हे उर्वरित राहिलेलं आयुष्य आता तुम्हाला त्या ठिकाणी मी समर्पण करतोय. आणि मग त्या ठिकाणी माऊलींनी पुन्हा मस्तकावर हात ठेवला. आणि जे गेलेले मेलेले बाबाजी पंत होते त्यांचं नाव ठेवलं सच्चिदानंद बाबा. पहिले नुसतं बाबाजी पंत, आणि आता माऊलींनी नाव दिलं त्यांना, तुम्ही सद्गणे, चितगण, आनंदगण, तुमचं शरीर मृत नाही. आणि त्या ठिकाणी त्यांचं नाव सच्चिदानंद ठेवण्यात आलं. खरं तर ज्ञानोबारायांचे दोन शिष्य आहे, एक पशु आणि एक सच्चिदानंद बाबा. अशी त्या ठिकाणी ज्ञानोबारायांची ही दोन शिष्य त्या ठिकाणी होऊन गेली. आणि दोघांना शिष्य केलं. चरित्रामध्ये त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. एक पशु, द्विजा सच्चिदानंद बाबा, असे दोन त्या ठिकाणी शिष्य केले. आणि मग यानंतर त्या ठिकाणी या दोघांना शिष्य बनवून सच्चिदानंद बाबा तिथं होते. मैसाई त्या ठिकाणी तिथंच होता, तो रेडा, वाकोबा कोळी तिथं होते. आणि मग तिथं ज्ञानोबाराई एक दिवस प्रवरा संगमाचं स्नान झालं. आणि स्नान होऊन ते जे खांबे ना तिथं नेवाशाला, त्या खांबाचं नाव काय म्हटलं मी आत्ता, बोला ना. पैशाचं खांब? पैशाचं नाही, पैस खांब. त्या खांबाचं नाव पैस खांब. आणि ते खांब, त्या खांबाला त्या ठिकाणी पाठ टेकून आमचे ज्ञानोबाराय बसलेले होते. काही श्रोते पुढे बसले येऊन.
माऊलींचा अधिकार कळालेलाच होता त्यांना. यांनी रेडा बोलवला, यांनी पितर जेऊ घातली, ते माऊली नेवाशाला आली, म्हणून सगळे परिसरातले भाविक भक्त त्या ठिकाणी जमा झाले. आणि मग तिथं आल्यानंतर सगळ्यांनी आग्रह केला, माऊली माऊली काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. आणि ते आत्ताच उठलेले सच्चिदानंद बाबा समोर बसलेले होते. निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, माऊली श्रोत्यांची इच्छाच आहे ना, यांना काहीतरी ऐकायचंच आहे ना, मग सांगा ना. आणि मग तेव्हा माऊली बोलायला लागली. माऊली सहज बोलली. माऊलींनी त्या ठिकाणी म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, तव गीता ऐसे गोडा तुडले. गोड माऊली सहज बोलले. तर माऊली जे बोलत होते त्या खांबाला टेकून तर ज्ञानोबारायांच्या मुखातून एक एक ओवी बाहेर पडू लागली. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदी वर्षतीये. झाली ज्ञानेश्वरीला सुरुवात. एक 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 ओवी जणू काय गंगा वाहते ओव्यांची, अशी ज्ञानोबारायांच्या मुखातून एक एक ओवी बाहेर पडू लागली. मग कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? आता जे उठले सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानेश्वरी लिखाण काम करण्याकरता जे उठले, मेलेले आयुष्य संपलेलं, त्यांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. आणि बोलता 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 काय विशेष आमच्या माऊलींचं, सहज बोलले तर ही ज्ञानेश्वरी. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. सहजे सहजे अनायास नाही, हे सहज आहे. ब्रह्मरसाचे जे हे जे पारण आहे हे सहज त्या ठिकाणी मुखातून निघालेले. आणि मग ग्रंथ ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी याच नेवाशामध्ये पूर्ण होतोय. अजून मला थोडं इथलं चिंतन सांगायचंय. संत सहज बोलतात तर त्यांच्या मुखातून वेदाचे मंत्र बाहेर पडतात. तुकोबारायांचं काय तेच आहे. तुकोबाराय सुद्धा सहज बोलले तर हे अभंगाची गंगाच बाहेर निघाली व मुखातून. हा गाथा हा काही असं पलंगावर क्वाटवर बसून असा तयार झालेला नाही. सहज चालता बोलता फिरता प्रसंगावधानाने जसा जसा प्रसंग तशी तशी अभंग मुखातून बाहेर निघाले. आणि लिहिण्याकरता त्या ठिकाणी आपले तेली समाजाचे संताजी महाराज जगनाडे हे तुकोबारायांचं गाथ्याचे लिखाण काम करण्याकरता बसलेले होते. आणि नंतर पुन्हा बैसे लिहावया पांडुरंग, स्वतः पांडुरंग परमात्मा तीही लिहायला होते. 14 टाळकऱ्यांपैकी त्यांचं एक नंबर आहे आपले संताजी महाराज तेली समाजाची, त्यांनी गाथा लिहिला. आणि मग या ज्ञानेश्वरीकडे ज्ञानेश्वरी सुद्धा त्या ठिकाणी सहज बोलले माऊली. संत सहज बोलतात, त्यांच्या मुखातून या अभंग बाहेर पडतात, ओळ्या बाहेर पडतात. आपल्यात त्यांचाच एकच फरक आहे. आपण सहज बोलतो एखाद्या घरात जाऊन तर एका घराचे 2 घरं सहज होऊन जातात. हा आपल्या बोलण्याचा प्रभाव आहे. आपली वाणी काही साधारण नाही. आपण ज्याही घरात जाऊ आणि सहज बोलू, सहज बोलले तरी आपल्या प्रखर वाणीनं प्रभावित असणाऱ्या वाणीने एका घराचे 2 घरं होतात. ही वाणी का काही साधी तपस्वी आपली, म्हणून आपल्या वाणीला मोजायचंच नाही, तिचं सांगायचंच काम नाही. पण ती संत वाणी, ती ज्ञानोबारायांची वाणी होती. मग ज्ञानोबाराय सहज बोलले. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झाला. तदनंतर झाला पुढचा प्रवास चालू. नेवाशामध्ये थांबून ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला. ऐका ना, अजून ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय सांगत होते, ऐकायला बहुश्रोते होते. यात नवल नाही. ज्ञानेश्वरी अजून कोणी ऐकली तर ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी पैठणून आलेला, त्याचं नाव रेडा, या रेड्यानं ज्ञानेश्वरी ऐकलेली महाराज. आणि प्रत्यक्ष काय भाग्य असेल या रेड्याचं. माऊली सांगत होते रेडा ऐकत होता. रेड्याचं एवढं भाग्य त्या ठिकाणी, असं माणसाचं सुद्धा भाग्य एवढं नाही की स्वतः ज्ञानोबाराय सांगत होते आणि श्रोत्यांबरोबर रेडाही त्या ठिकाणी ऐकत होता. न जाणू काय कोण मागच्या जन्मातलं त्याने पुण्य केलं असेल की प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी श्रवण करण्याकरता रेड्याला मिळाली. आणि पुन्हा रेड्याचे मालक होते ऐकायला वाकोबा कोळी, यांनी ज्ञानेश्वरी ऐकली, रेड्याने ज्ञानेश्वरी ऐकली. आणि मग ज्ञानोबारायांचा आता पुढचा प्रस्थान प्रारंभ झालेला आहे. ज्ञानोबाराय आता पुढे निघाले. रस्त्याने जाता जाता
राहुरी तालुक्यामध्ये ब्राह्मणी नावाचं गाव लागलं. आणि त्या ब्राह्मणीला त्या ठिकाणी पुन्हा ज्ञानोबाराय मुक्कामाला थांबले. तिथं थांबल्याच्या नंतर सहज बसले. तर मग निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, माऊली तुमचा अनुभव तरी सांगा, आतापर्यंतचा आलेला अनुभव सांगा ना. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी दादांची आज्ञा मानली आणि राहुरी तालुक्यामध्ये ब्राह्मणी नावाचं गाव आणि त्या गावामध्ये अनुभव सांगायला लावला दादांनी. आणि मग माऊलींनी अनुभव सांगितला. तो ग्रंथ निर्माण झाला, अमृत अनुभव. आपला अनुभव सांगितला त्या ग्रंथामध्ये. निवृत्तीनाथ दादांची इच्छा होती म्हणून अमृत अनुभव नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी, त्याच ब्राह्मणी नावाच्या गावामध्ये राहुरी नावाचा तालुका आणि त्या गावामध्ये त्या ठिकाणी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ तो निर्माण झाला. आणि तिथंही ऐकायला आमचे महाराज होतेच. कोणते? हरिभक्तपरायण रेडे महाराज, रेडेश्वर महाराज. तिथंही अमृत अनुभव ऐकलेला आहे त्यांनी. आणि मग पाहता पाहता पूल तांब्याच्या पुढे ही मंडळी निघाली. आळंदीकडे चाललेले बरं. आणि तिथं आले. तिथून चांगदेवांचं त्या ठिकाणी प्रस्थ तिथं होतंच. तदनंतर पुढं निघाले. तर ही सगळी मंडळी पाहता पाहता आता पुढचा प्रवास चालू झाला. येऊनी उतरती आळेयाचे वनी, येऊनी उतरती आळेयाची वनी, येऊनी उतरती आळेयाचे वनी, येऊनी उतरती आळेयाचे वनी. पशुतये स्थानी शांत केला, पशुतये स्थानी शांत केला, येऊनी उतरले आळियाचे स्थानी, येऊनी उतरले आळियाचे स्थानी, येऊनी उतरले आळियाचे स्थानी. रस्त्यानं निघाले तर उतरले मुक्कामाला. कुठं? आळा फाटा आहे ना, आळा फाटा. त्या आळ्याला त्या ठिकाणी येऊन थांबले. आळा याची स्थानी तिथं आले. आणि तिथं आल्यावर आता इथला प्रसंग ऐका. तिथं आला, रेडाई आलेला आहे, वाकोबा कोळी आली. तर तिथं त्या आळ्या फाट्याच्या जवळ रेडा आला ना, तो असे मंद मंद पावलं टाकायला लागला. रेडा हळूहळू चालायला लागला आणि रडायला लागला. आळे फाट्यावर आला आणि रेडा सुद्धा त्या ठिकाणी रडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा आपोआप वाहू लागल्या. रडतोय रेडा. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी वाकोबा कोळी पाहत, आपला रेडा आतापर्यंत त्या ठिकाणी एवढं दुःख त्यानं कधी व्यक्त केलं नाही, आता का रडत असावा. माऊलींनी पाहिलं, डोळ्यातून थेंब येत आहे रेड्याच्या. तेवढ्यात निवृत्तीनाथ दादांनी पाहिलं, रेडा का रडतोय. मग माऊलींनीच विचारलं, दादा का रडत असेल बरं रेडा? नेमकं याला आता बोलण्याचं नेमकं काय तात्पर्य असेल याचा? मग निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, माऊली मला तर असं वाटतंय त्याचं तात्पर्य, तो का रडत होता सांगू? आता त्याचं आयुष्य संपलं होतं. त्याला आता आयुष्य त्या ठिकाणी राहिलेलं नव्हतं. आणि तो का रडत होता? मी मरणार आहे याचं दुःख त्याला नव्हतं. मला ज्ञानोबारायांची आता संगत भेटणार नाही, आता मला माऊली भेटणार नाही पुन्हा, म्हणून एक पशु रडत होता माऊली करता. आतापर्यंत ज्ञानोबारायांची संगत घडली आणि मंद मंद पावलं टाकत तिथपर्यंत आला आणि ढसा रेडा रडायला लागला. मला त्या ठिकाणी आता माऊली भेटणार नाही, मला ज्ञानोबारायांची संगत आता मिळणार नाही, म्हणून एक रेडा पशु त्या ठिकाणी नुसतं ढसा रडतोय. माऊली जवळ आली. स्वतः माऊलींनी डोळे पुसले रेड्याचे. रेड्याला त्या ठिकाणी समजूत घातली. रेड्याच्या मस्तकावरनं माऊली हात फिरवत आहे, जणू काय रेड्याला समजून सांगताय, माऊली अरे रेडबा, तुझ्यामुळं आम्हाला हे स्थान मिळालं रे. अरे तुझ्यामुळं आम्हाला शुद्धीपत्र मिळालं रे बाबा, तू रडू नको. रेडा रडतोय आळी फाट्यावर आल्यानंतर. बोलता बोलता आता त्याला पाय टाकणं होत नव्हतं ना, त्याचं वय झालेलं होतं, आता त्याचं आयुष्य संपलेलं होतं. मग निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, माऊली या रेड्याला आहे ना तुम्ही तुमच्या हातानं समाधी द्या, स्वतः तुमच्या हातानं रेड्याला समाधी द्या माऊली. आणि माऊलीचे डोळे भरून आले.
वा रेडोबा वा, काय साथ दिली आमची. अरे संकट काळामध्ये रेड्यानं साथ दिली माऊलींना. संकट काळामध्ये जेव्हा माऊलीच्या मागं कोणी उभं नव्हतं, तेव्हा 4 पायाचा पशु त्या ठिकाणी माऊलींच्या पाठीमागं उभं राहून त्याने काय ग्वाही दिली. आणि मग नंतर त्या ठिकाणी माऊली विचार करतात, आता तोही रेडा, आता असं वाटतंय त्याचंही आयुष्य संपलेलं आहे. म्हणून त्याच आळे फाट्यावर स्वतः माऊलींनी फुलं आणले, स्वतः माऊलींनी त्या ठिकाणी अगरबत्ती, धूप, दीप, नैवेद्य वगैरे स्वतः माऊली बनवत आहे. रेड्याला मी समाधी देणार, माझ्या स्वतःच्या हातानं मी रेड्याला समाधी देणार. म्हणून त्या आळे फाट्यावर, तिथं आळा आहे पा डोंगरांचा, त्याला आळा फाटा का म्हणतात त्याचंही कारण सांगून जातो तुम्हाला. त्या आळा फाट्यावर जर तुम्ही गेले तर अनेक डोंगरांचा तिथं आता आळ्यासारखा आकार आहे, आणि म्हणून त्याला आळा फाटा, आळे फाटा असं नाव दिलेले. मग त्या ठिकाणी तो पशु, त्या पशु करता तोच रेडा, त्याच्याकरता त्या ठिकाणी तिथं खड्डा खोदण्यात आला. आणि त्या ठिकाणी त्याने शेवटचं दर्शन घेतलं माऊलीचं. येतो माऊली म्हणून डोळे मिटले. आणि त्याच ठिकाणी तयस्थानी, त्याच स्थानावर त्या ठिकाणी आमच्या रेडे महाराजांनी देह ठेवला, समाधीस्थ झाले. समाधी झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळे रडू लागले. रेड्याने साथ सोडली, रेड्याने संगत सोडली. वाकोबा कोळी रडायला लागला रेड्याचा मालक. काय आमच्या रेड्याचं भाग्य ज्ञानोबाराया, तुम्ही पदरात घेतलं आणि तुमच्या हातानं समाधी मिळाली. ज्ञानोबारायांच्या हातानं काय पुण्य केलं असेल त्याने. स्वतः ज्ञानोबाराय त्या ठिकाणी त्याला समाधी देतात. आणि समाधी दिल्यानंतर माऊली तिथंही थांबले होते. म्हणून त्या आळ्याला जिथं या रेड्याची समाधी, तिथं काही आजान वृक्ष उगवलेले, आजान वृक्षाची त्या ठिकाणी काही झाडं आहे. आणि मग तिथं त्या ठिकाणी थांबले. तदनंतर आता रेड्याला समाधी दिली, म्हणजे रेड्यानं साथ सोडली. आणि तदनंतर आता यांचा पुढचा प्रवास चालू झाला. पाहता पाहता बऱ्याच लांबवर गेले. तर चालता चालता रस्त्यानं वाकितिकी नावाचं एक गाव आहे, वाकितिकी. आणि त्या वाकितिकीपर्यंत ते वाकोबा कोळी चालत आले. त्यांचं आयुष्य संपल्यातच जमा होता आता वाकितिकीला. आणि त्यांचंही आयुष्य संपल्यातच जमा. त्यांनी माऊलींकडे पाहिलं. माऊली, आता मला असं वाटतं जसं माझ्या रेड्याचं आयुष्य संपलं, माझंही आयुष्य संपलं. माऊली, माझ्यावरही कृपा करा ना. माऊली, मलाही समाधी द्या ना तुमच्या हाताने. न जाणो असा योग मला येईल का न येईल समाधी घेण्याकरता. अरे जायचं तर प्रत्येकांनाच आहे, पण मग मी जाता असताना माऊली तुम्ही पुढं राहता न राहता, माऊली तुम्ही भेटता न भेटता पुन्हा. अरे मरायचं तर कधी आहेच आहे ना. मग माऊली, मला असं वाटतं आता मी देह ठेवला पाहिजे, मला तुमच्याच हातानं समाधी पाहिजे. आणि मग त्या वाकितिकीला आल्यानंतर वाकोबा कोळींनी हात जोडले. ज्ञानोबारांनी मस्तकावर हात ठेवला रेड्यासारखा. आणि त्याच वाकितिकीला आमच्या वाकोबा कोळी, जे रेड्याचे मालक होते, जे पैठण सोडून माऊली बरोबर आले होते, ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली होती, ज्यांनी अमृत अनुभव ऐकला होता, आता त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी देह ठेवला. त्यांना सुद्धा ज्ञानोबारांनी स्वतः त्या ठिकाणी समाधी दिली. गेले तुम्ही आळंदीला तर जाता जाता वाकितिकीला जा. आणि त्या गावामध्ये या वाकोबा कोळीची समाधी, आणि तिथंही आजान वृक्षाची झाडे. आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या वाकोबा कोळींची समाधी स्थळ. तदनंतर आता माऊली आणि ही 4 भावंड निघाले आता आळंदीच्या दिशेने. पाहता पाहता आता हे आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आल्यानंतर यांनी शुद्धीपत्र आणलेलं होतं. पैठणकरांनी जो न्याय दिला तेच शुद्धीपत्र घेऊन ही मंडळी त्या ठिकाणी आळंदीमध्ये दाखल झाली. सगळ्या द्विज वर्गांना त्या ठिकाणी आळंदीमध्ये सभा भरवण्यात आली. अरे पत्र आणलं, न्याय मिळाला की काय काय येणू, यांना बघावं काय न्याय दिला म्हणून सगळे आले. आणि त्या ठिकाणी या द्विज वर्गांनी ब्राह्मणांनी लिहून दिलेलं होतं, हे ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती बाबांनो, माऊलीचा अधिकार महान आहे बाबांनो. आम्हाला कळालं, आम्ही पैठणमध्ये स्वतः डोळ्याने पाहिलं, माऊली म्हणजे साधारण नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे पत्र लिहून दिलेलं सगळ्यांना दाखवलं. आणि तेच माऊली ज्ञानोबाराय सोपान काका मुक्ताबाई सिद्ध बेटात आपल्या त्याच कुटियामध्ये राहण्याकरता आली परत. ही जी सिद्धबेट भूमी ना, ही ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी. 1, 2
ज्ञानोबाराय तिथं राहिलेले सिद्ध बेटात. म्हणून काही काळ साधक तिथं राहत होते. ते आता अतिक्रमण आटून त्या ठिकाणी त्या कुट्या काढल्या गेल्या गवताच्या. नाही तर तुम्हाला मी सांगतो, मी काही काळ त्या कुट्यामध्ये राहिलो. आमचे पूजनीय गुरुवर्य जयराम बाबा भोसले होते. जयराम बाबा सिद्धबेटमध्ये राहत होते. एकदम कडक महात्मा, एकदम कडक. आणि मग बाबांच्या आश्रयानं सानिध्यानं आम्ही तिथं राहायचो. मागं झोपड्या होत्या आमच्या, ते पिंपळे ना तिथं, त्या पिंपळाच्या पाठीमागं आम्ही तिथं राहायचो. काय बाबांचं जीवन आणि काय ते दिवस आमची. मी काही काळच राहिलो तिथं त्या झोपडीमध्ये, काही महिने राहण्याचा योग आला. पण रोज 3, 3:30, 4ला उठायचं. उठले, इंद्रायणी मातेचं स्नान झालं की रोज ज्ञानेश्वरीच्या 500 ओव्या वाचावं लागत होत्या प्रत्येक साधकाला. तिथं बाबा रोज 500 ओव्यात पारायण होतं बरं तिथं. जो 500 पारायणाला ओव्यांना नसेल त्याला जेवण दिल्या जात नव्हतं. रोज ज्ञानेश्वरीचं पारायण झालंच पाहिजे. हे जे जुने महात्मे होते का नाही, हे फार भर द्यायचे ज्ञानेश्वरीवर. गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे यांचा प्राण होता. आणि रोज मोजून 500 ओव्या वाचल्याच पाहिजे, तेवढं पारायण झालंच पाहिजे, असा पूजनीय जयराम बाबांचा नियम होता. आणि असे साधक त्याच सिद्धबेटमध्ये राहत होते. आता अलीकडे कुट्या फक्त एकच राहिली, बाकीच्या सगळ्या त्या ठिकाणी आता कालांतराने हे लुप्त होत चाललं. पण मलाही आठवतं, मी राहत असताना जवळपास 15 ते 20 कुट्या होत्या झोपडीच्या तिथं. काय आनंद होता तो. मस्त जायचं, ते गवत कापून आणायचे कुठून तरी नदीच्या किनाऱ्यावरचे ते मोठमोठाले गवतन, त्याचीच कुट्या बनवत होतो आम्ही. आणि त्या कुट्यामध्ये त्या ठिकाणी राहावं. आपल्या परिसरातून काही 1-2 साधक होते, काही त्या ठिकाणी इतर जिल्ह्यातली मंडळी, आणि आम्ही तिथं राहिलो त्या कुट्यामध्ये. पण तिथं ज्ञानोबारायांनी तप केलेली ती भूमी, ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी राहून ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ती सिद्धबेट भूमी, तिथं माऊली आता राहू लागले सिद्धबेटामध्ये. पण तरी सुद्धा काही जणांचा छळ मात्र थांबला नव्हता. काही जण ज्ञानोबारायांना, मुक्ताबाईंना, निवृत्तीनाथ दादांना हे त्रास देतच होते. आणि एक दिवस ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता गावात आली. ज्ञानोबाराय भिक्षा मागायला आली, तर तरी सुद्धा त्या ठिकाणी काही जणांनी त्रास द्यायला सुरुवातच केली. एक जण तर आपल्या मुलीला स्थळ पाहण्याकरता निघालेला, आणि त्यांनी नेमकं ज्ञानोबारायांना पाहिलं. अरे 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 अरे, या संन्याशाच्या पोरांचं तोंड पाहिलं म्हणे, असं वाटतं माझ्या मुलीला आता चांगलं स्थळ भेटणार नाही. जे नाही ते बोलायला सुरुवात केली. माऊलींना खूप दुःख झालं. ते ज्ञानोबाराय पुन्हा पळत पळत त्या ठिकाणी बेटात आले. आणि सिद्ध बेटात आल्याबरोबर नको या समाजाचा उपद्रव, आता खूप खूप वाईट वाटतंय मनाला. मग काय करावं. ज्ञानोबाराय जसे पळत आले का नाही, तर त्या कुटियाला असं मध्ये जाऊन ते दार लावून घेतलं, ताटी लावून घेतली ज्ञानोबारायांनी ताटी लावून घेतली. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी योगाग्नीनं आपला देह पेटवायला ज्ञानोबाराय निघाले. आपल्या योग सामर्थ्याने आता देहच त्या ठिकाणी संपवून टाकायचा, असं ज्ञानोबारायांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला. तेवढ्यामध्ये मुक्ताबाईला कळालं. आता मधून त्या ठिकाणी ताटी लावलेली आणि मुक्ताबाई बाहेर, सगळेजण बाहेर. ज्ञानोबारायांना तो राग अनावर झाला. आता त्या ठिकाणी दार उघडायला तयार नाही. निवृत्तीनाथ दादांनी ताप मारली, उघडत नाही दादा म्हणे. आता काका बोलले, माऊली दार उघडा, उघडत नाही. मुक्ताबाईने ताप मारली, उघडायला तयार नाही. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानोबाराय मध्ये, मुक्ताबाई बाहेर. आणि मग मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना उद्देशून त्या ठिकाणी काही अभंग गायले. माऊलींना बोलले, माऊली योगी कसा असतो माहिती का तुम्हाला? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन
साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वर्णी विश्वरागे झाले वर्णी विश्वरागे झाले वर्णी विश्वरागे झाले वर्णी संती सुखे भावे पाणी संती सुखे संती सुखे भावे ज्ञानोबारायमध्ये आणि मुक्ताबाई बाहेर, आणि त्या मुक्ताबाईंनी त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना सांगितलं, माऊली तुम्ही योगी ना? मग योगी कसा असतो? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. योगी त्याला म्हणतात जो पावन मनाचा, जो पवित्र मनाचा, आणि साही अपराध जनाचा. जनाने लोकांनी कितीही त्रास दिला, विश्व जरी वन्नी झालं तरी संती सुखे व्हावे पाणी. संत महात्म्यांनी त्या ठिकाणी पाण्यासारखं राहायचं असतं. माऊली माऊली दार उघडा, विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा माऊली ताटी उघडा, माऊली ताटी उघडा, माऊली ताटी उघडा. असं म्हणत 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 एक एक अभंग आमच्या मुक्ताबाईच्या मुखातून तिथं बाहेर पडली. आणि पाहता पाहता अशी अभंग निर्माण झाली. मला वाटतं 11 अभंग येते ताटीची. आणि असे 11 अभंग ज्ञानोबारायांच्या उद्देशाने मुक्ताबाईंच्याही मुखातून बाहेर निघाले. त्याला ताटीचे अभंग म्हणतात. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
असं म्हणत म्हणत आमच्या मुक्ताबाईंच्या मुखातून अशी अभंगाची गंगा बाहेर पडली. एक भाव महात्म्यांच्या मुखातून ऐकला होता, ज्ञानोबारायांनी मुद्दाम राग आणून घेतला स्वतःला. का? ज्ञानोबाराय जर रागानं ताटी लावून बसले नसते तर मुक्ताबाईच्या मुखातून हे अभंग बाहेर निघले नसते. आणि म्हणून मुद्दाम ज्ञानोबारायमध्ये जाऊन बसले आणि मुक्ताबाईंचं हे वाङ्मय मुखातून त्या ठिकाणी बाहेर काढलं. अशा पद्धतीने हे ताटीचे अभंग निर्माण झाले. आणि मग तदनंतर आता हे आळंदीमध्ये राहतात. आळंदीमध्ये राहता राहता आता एक पैठणचे कोणीतरी व्यक्ती हे पूल तांब्याला निघाले होते चांगदेवांकडे. चांगदेव महाराज त्या ठिकाणी राहत असताना चांगदेवांचे मूळ गाव, चांगदेव महाराजांचं मूळ गाव कोणतं? नारायण डोह नावाचं गाव आहे आपल्याच महाराष्ट्रामध्ये. ते चांगदेवांचं मूळ गाव राहणार. आणि चांगदेव महाराजांच्या मुदोपंत आणि रुक्मिणी हे आई वडील होते चांगदेव महाराजांचे. आणि यांच्या उदरी या नारायण डोहाला चांगदेव महाराजांचा अवतार झाला. आणि यांचं नाव चांगदेव का ठेवलं माहिती का? हे चांगले होते दिशाला, खूप चांगले खूप चांगले खूप चांगले म्हणून नावच ठेवून दिलं चांगदेव. यांचं नाव चांगदेव ठेवण्यात आलं. आणि मग चांगदेव ठेवलं हे अध्ययनाकरता गेले. चांगदेव म्हणजे चांगदेवांचं जीवन असं होतं. ऐका दिदी, तुमच्याकरता सांगतो, शिकणाऱ्यांकरता. चांगदेव महाराज असे होते, त्यांनी समजा एक पुस्तक 3दा वाचलं की त्यांचं पूर्ण पाठ होऊन जायचं. ते 3दा वाचायचं आणि ठेवून द्या ग्रंथ. ते आमच्या फडावर परमेश्वर बापू परमेश्वर बापू वारकरी फडावर आमच्या, त्यांचा असा नेहमी महाराज, ग्रंथ आणला की वाचल्याशिवाय कपाटात ठेवायचं नाही. ग्रंथ आणला की वाचून पूर्ण झाला तरच कपाटात जागा ग्रंथाला, तोपर्यंत ग्रंथ बाहेरच. वाचला की ग्रंथ मध्ये ठेवायचा. परमेश्वर बापूंचं जीवन असं आहे आमच्या. असे आपलं तर आणला गाता की कपाटात निघला. नातवांनी काढला पारायणाला, ज्ञानेश्वरी काढली तर निघाली ती, नाही तर मग तशीच ज्ञानेश्वरी. काय लोक आहे, ज्ञानेश्वरीन गाथा कपाटात ठेवायची ग्रंथ नाही, रोज वाचा. हे डोक्यात उतर. आणि तुम्ही वाचलं तर पोरं न वाचतील, नाही तर तुम्ही जर गाथा ज्ञानेश्वरी पूजा नाही केली तर पोरं कसे लाता घालणार नाही तुम्हाला. हे केलं पाहिजे. मी पहिलेच बोललो, आपल्या घरातले पोरं म्हणजे कॅमेरा आहे. ते पाहत आहे आईबाप काय करतात, आईबाप कसे वागतात. आणि आपण जसं जसं वागतो, जसं जसं बोलतो, या कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू आहे बरं. अशी शूटिंग होऊन जाते. म्हणून जरा नवरा बायको बोलताना जरा मर्यादित बोलत जा पोरांना देखत. भले ते गेल्यावर मारा, पण मग कमीत कमी पोरं असताना तरी माणसानं व्यवस्थित बोलाव, चांगलं बोलाव. पोरांच्या समोर त्या ठिकाणी मर्यादा पाळाव काहीतरी. कारण ते शूटिंग चालू आहे. ते शूटिंग बरोबर अशी परफेक्ट होऊन जाते. बरं तुम्हाला सांगतो, ती शूटिंग डिलीट होत नाही, अशी शूटिंग चालू आहे ती. म्हणून आई वडिलांनी लेकरांसमोर काही गोष्टींची मर्यादा पाळायची असते. चला पुढे. आणि मग नंतर चांगदेव महाराज यांचे आई वडील यांनी त्या ठिकाणी चांगदेव महाराजांना अध्ययनाकरता पाठवलं. मी सांगत होतो, 3दा ग्रंथ वाचला की ग्रंथपाठ, असं चांगदेव महाराजांचं जीवन होतं. म्हणून अध्ययनाकरता चांगदेव महाराज गेले आणि पूर्ण अध्ययन झालं त्यांचं. अध्ययन पूर्ण झाल्याच्या नंतर अभ्यास करून घरी आले. आता घरी आले तर विद्वान चांगदेव महाराज बनले. आणि मग घरी आल्याच्या नंतर गावातल्या आजूबाजूच्या लोकांना वाटायचं आपली पोरगी कराव, त्याला वाटायचं आपली मुलगी कराव, शिकून आलेली आपली द्याव, आपली कराव, आपली कराव. नंबरच लागले चांगदेव महाराजांच्या पाठीमागं, आपली मुलगी कराव, आपली मुलगी कराव. चांगदेव महाराज सांगत, मला अजून लग्न करायचं नाही, अजून थांबा, अजून थांबा. हे म्हणत नाही करून घ्या, वाटलं तर गाडी देतो पण करून घ्या, जे वाटेल ते देतो पण करून घ्या. चांगदेव महाराज सांगत नाही, मला अजून लग्न करायचं नाही, मला अजून पुढचं शिकायचंय. विद्यार्थी कोणाला म्हणतात? ज्याला अध्ययन करत असताना पूर्णता कधीच वाटत नाही त्यालाच विद्यार्थी म्हणतात. आणि मग चांगदेव महाराज शिक्षणाकरता, अध्ययनाकरता कुठं जाऊ, काही लोकांना विचारलं तर तुम्ही काशीला जा म्हणे. काशीमध्ये वेगवेगळे योगासनं शिकवल्या जातात, योगाची प्रक्रिया तुम्हाला शिकायची, ते योग शिकवल्या जातात, तुम्ही काशीला जा. आणि मग तेच चांगदेव महाराज काशीला आले. काशीला आल्याच्या नंतर काशीच्या ब्राह्मणांनी विद्वान योग शिकवणारे काही त्यांनी पाहून घेतलं. अरे बापरे, हे फार मोठी योगी, हे फार मोठी तपस्वी, यांना आपण काय शिकवणार? चांगदेव महाराज बोलले, मी तर असं ऐकून होतो की काशीमध्ये योग शिकवल्या जातो.
आणि इथं मला शिकवणारा कोणीच नाही. म्हणे तुमच्या लेवलचं तर कोणीच नाही काशीमध्ये. पहा चांगदेवांचा अधिकार, काशीमध्ये शिकवायला कोणी नाही यांना गुरु. मग का हो, म्हणजे आता मी पुढचं शिकूच शकत नाही का? शिकू शकतात म्हणे. या काशीपासून काही अंतरावर एका गुफेमध्ये एक योगी राहतो, तुम्हाला त्यांच्याकडून योग शिकावं लागल. निघाले चांगदेव, बऱ्याच अंतरावर गेले तर मध्ये काही लोक भेटले. ओ बाबा थांबा, मध्ये गुफेत जाता येणार नाही. का जाता येणार नाही? ते जे योगी ना मध्ये गुफेत बसलेले, त्यांनी त्यांच्या रक्षणाकरता त्यांनी कोणी विक्षेप करू नये म्हणून त्यांनी त्यांच्या नेमकं दारामध्ये रस्त्यामध्ये मोठमोठाले पशु ठेवलेले, रक्षक, वाघ, सिंह, मोठमोठाले पिशाच, हे त्यांनी त्या ठिकाणी थांबून ठेवलेले. जो जातो ना योग्याकडे तो परत येत नसतो, त्याची पुण्यतिथी तिकडे साजरी होते. तेवढ्यात चांगदेव महाराज बोलले, काय करतात पशु मी पाहतो, काय करतात भूतपिशाच मी पाहतो. पण मग चांगदेव महाराज बरोबर काही लोकही गेले होते. आपले नारायणगावहून, आपले नारायणडोह नावाचं गाव आहे ना, तिथून काही बरोबर गेले होते चांगदेवांबरोबर. चांगदेव महाराजांनी त्यांना सांगितलं, चालता का तुम्ही माझ्या बरोबर? पण त्यांनी ऐकून घेतलं पुढं वाघ आहे म्हणून. तेवढ्यात ते कसे म्हणत, आमचं लेकरा बाळाचा संसार आहे, तुम्ही एक काम करा, हे शिकायला तुम्हाला जायचंच आहे ना, तर तुम्ही जा, आम्ही इथं थांबतो. पण चांगदेव महाराज बोलले, एक काम करा, इथं थांबा, पण महिना दीड महिना माझी वाट पहा. मी गुफेतून बाहेर आलो तर जिवंत आहे समजा, नाही तर मग 1.5-2 महिने झाले की समजा गेलेलो आहे. जसं ते रामायणामध्ये नाही का, ते मध्ये गेले होते गुफेत, ते सुग्रीव, वाली का सुग्रीव मध्ये गेले होते, वाली गेले होते मध्ये, हा बरोबर, वाली गेले होते, सुग्रीव बाहेर होते. वालीने सांगून ठेवलं होतं माझी वाट पहा 15 दिवस. आलो गुफेच्या बाहेर तर ठीक, नाही तर वाली मेला समजा, बरोबर, वाली मेला समजा, असं म्हणून त्या ठिकाणी सुग्रीव बाहेर थांबले. खूप दिवस थांबले, पण हे युद्ध करता करता मध्येच राहिले. तसंच इथं सुद्धा झालं. चांगदेव महाराज मध्ये गेले आणि काही बाहेर थांबले. चांगदेव महाराज गेले रस्त्याने तर वाघ पहिले धावून आला. चांगदेव योगी होते. चांगदेव महाराजांनी लगेच त्या ठिकाणी स्तंभन नावाची एक विद्या आहे, पहा कोणती, स्तंभन, कोणती, स्तंभन नावाची एक विद्या आहे. आणि त्या स्तंभन नावाच्या हे विद्या आहे, त्या स्तंभन, जंभन. हे जंभन काय माहिती का? जंभनास्त्र वापरलं, ऐका बरं, सगळ्यांकरता सांगतो, हे जंभनास्त्र वापरलं की सगळ्यांना जांभळी येतात. हे अस्त्र आहे पहा, जंभन. काय त्या अस्त्राचं नाव? आणि हे कथेत जास्त वापरलं जातं, जंभन, जंभनास्त्र. ते कथेत येतच असतं ते अस्त्र. कोण पाठवतं आणि कोण मारतं ते अस्त्र काय माहिती, पण काही काही तर असे जंभन देतात की ते विचारायचं काम नाही. जांभळ्या दे ना का माणसानं, पण कमीत कमी तू आवाज वरनी यायला पाहिजे. नाही तर मग आम्ही समजत असतो पहिला अलाराम झाला, आता आवरतं घ्यावं की काय करू, असं होत असतं. आळस येतोच माणसाला, पण कमीत कमी हळूच पाहिजे. आणि मग ते स्तंभन नावाची विद्या चांगदेवांना येत होती. वाघ जसा धावून आला तसं त्या विद्येचे मंत्र म्हणून वाघाला जाग्यावर उभं केलं चांगदेवानं. पिशाच पळत आला. ती विद्या, स्तंभन नावाची विद्या त्या ठिकाणी वापरून पिशाच्याला जागी उभं केलं. आणि मग तेच योगी चांगदेव महाराज गुफेत गेले. गुफेमध्ये पाहिलं तर दिव्य पुरुष बसलेले होते, योगी होते ते. तुम्हाला सांगू, त्या योग्याचं तर आपल्याला दर्शन झालं नाही आणि होणारही नाही, कारण रस्त्यानंच आपल्याला वाघ खाऊन घेतील. पण तुम्हाला मी एक योगी सांगतो कलियुगातले. नगर जिल्ह्यामध्ये मांदळी नावाचं गाव आहे, आणि त्या मांदळीला बाबा आत्मगिरी बाबा राहतात. एक जर गेले तर पहा, एक आत्मगिरी बाबा मांदळीला राहतात. मी त्यांना पाहिलं, ते काचातून फक्त त्यांचं दर्शन होतं. महाराज मी प्रत्यक्ष पाहिलं त्यांना. हे जुने लोक आहे का नाही, ते सुद्धा सांगतात हे बाबा कधीचे आम्हालाही माहिती नाही, आणि अजूनही ते बाबा तसेच आहे. एक पाय असा गुडघ्यावर त्यांचा ठेवलेला असतो, असे पडलेले असतात, आणि ते त्यांचे भजनं म्हणत असतात. ते कधीचे कोणालाच माहिती नाही. ते जे आत्मगिरी बाबा आहे का नाही, नगर जिल्ह्यामध्ये मांदळी नावाचं गाव आहे. कोणी गेलं बरं तिथं पाहिलं असेल तर, त्या मांदळीला मी स्वतः पाहिलं. तर ते बाबा, मी कथेला गेलो होतो तिथे एकदा, तर मग त्या मांदळीला ते बाबा असे काचात पडलेले त्यांचे भजन म्हणतात. खाणं काही नाही हा, हे कलियुगातले महात्मा सांगतोय तुम्हाला मी, कलियुगातले योगी. खाणं काही नाही, आणि मग जगतात कशावर? तर याचं उत्तर असं आहे, योग्याला आहे ना रोज 1 थेंब अमृत भेटत असतं. ते कुठून भेटतं?
तुम्हाला सांगतो त्यांची प्रक्रिया. जो कोणी योगी आहे तो कशावर जगतो? खात नाही, पित नाही, आणि मग जगतो कशावर? तर त्यांना त्यांच्या इथं पडजीवाच्या खालून एक थेंब अमृताचा टपकत असतो पोटामध्ये, आणि तो अमृताचा एक थेंब पोटात गेला की त्याच अमृताच्या एका थेंबावर ते प्रफुल्लित होऊन जातात. चेहरा टवटवीत, कांती टवटवीत, ते खात नाही, पित नाही, मग प्रफुल्लित का होतात ते? तर त्यांच्या पोटामध्ये ते योग सामर्थ्याने त्यांना एक अमृताचा थेंब रोज मिळतो. अशी प्रक्रिया सांगितली योगाची. आणि ते आत्मगिरी बाबा आजही त्यांचं आपल्याला दर्शन करता येतं. अखंड समाधीस्थ असतात, ते भजन म्हणतात, कधी कधी त्या ठिकाणी गातात. असं गाताना मी सुद्धा त्यांना पाहिलेलं आहे. गातात, भजन म्हणतात, डोळे लावतात त्या मावशीसारखी, अशा पद्धतीने त्या ठिकाणी. आणि मग नंतर हे खरं आहे ना, पण असे डोळे लावतात आणि मग अशी समाधी लागली की हे चालता चालता आठवलं म्हणून सांगितलं हो चला. आणि मग समाधीतून बाहेर आले की भजन म्हणतात. चला पुढे. तुम्हाला सांगू का, माझं असं काम आहे, कोणी झोपलं ना मी 1-2 वेळेस असं करून पाहतो, उठा उठा. बाकीच्यांना वाटतं यांना का वाद झाला काय, पण ते आपल्या काही खानाखुणा असतात किंवा उठा असं. चला. ते चांगदेव योगी त्या ठिकाणी गुफेमध्ये गेले आणि गुफेमध्ये जाऊन ते योग शिकले. किती वर्ष? बोलता बोलता त्यांना 7 वर्ष लागले गुफेत. आणि जे गावातले उभे होते ना 1.5 महिन्यापर्यंत, त्यांना असं वाटलं आपल्याला वेळ दिली होती 1.5 महिन्यापर्यंत. चांगदेव गेले 2-3 वर्ष मध्येच गुफेमध्ये. आता त्यांना वाघानं खाल्लं एवढं गृहीत धरून ते घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर 7 वर्ष चांगदेव महाराज त्या ठिकाणी गुफेत योग शिकले. आणि 7 वर्षाच्या नंतर बाहेर आले, गावाकडे आले. आता चरित्र विस्ताराने बरं चांगदेवांचं मला सांगायला वेळ नाही. खरं तर चांगदेवांचं चरित्र 1 दिवस चालायला पाहिजे होतं, एवढं विस्ताराने आमच्या चांगदेवरायांचं चरित्र. आणि मग 7 वर्ष योग शिकून चांगदेव महाराज गावाकडे आले. तर 7 वर्षाच्या नंतर गावाकडे आलं तर पाहिलं तर काय चालू होतं, तर त्यांचं 7वं पुण्यस्मरण गावात चालू होतं, 7वी पुण्यतिथी. आणि हे पाहिले ते जिवंत, म्हणजे जिवंत माणसाची सुद्धा पुण्यतिथी करणारे लोक जन्माला आलेले. ते चांगदेव पाहिले जिवंत आणि त्यांची 7वी पुण्यतिथी चालू झाली. चांगदेव महाराज जेवायला बसले. कोणाचं पुण्यस्मरण आहे? तुमचंच आहे, बसा घ्या जेवून. अशा पद्धतीने ते चांगदेव महाराज. आणि मग तदनंतर ते गावाकडे आले. पण त्यांची विशेषता सांगून जातो तुम्हाला. त्यांना काळ काही करू शकत नव्हता, त्यांना आयुष्य काही थोडं नाही मिळालं. 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. किती आपण आपलं आयुष्य जसं 100 वर्ष आहे का नाही, असं चांगदेवांचं जीवन 1400 वर्ष. म्हणजे त्यांना काळ न्यायला आला का ते काय करत होते? योगानं, योग सामर्थ्यानं आपला प्राण पंचप्राणामध्ये सोडून टाकत होते, पंचप्राणामध्ये प्राण विलीन करून टाकत होते. आणि काळ आला की धड पडलेलं, त्यात प्राणच नाही, मग कोणाला नेणार? असंच व्हायचं. 14 वेळेला काळ आला की यांनी शरीरातून बाहेर निघून जावं. हे कोणालाही जमत नाही बरं शरीरातून बाहेर निघणं, ते फक्त चांगदेवांना जमलं. नाही तर तुम्ही पाहताल प्रयत्न करून, हे आपलं काम नाही. आपण बाहेर निघलो तर घरातून बाहेर निघू बघू तरी नेमकं. मग चांगदेव महाराज असे 1400 वर्ष जगलेले. आणि ते कुठं राहत होते? तापी तटकवासी श्री चांगदेव, ज्ञान बोधुनी त्यासी दिदले वैभव, योग्याची ती उर्मी निरसुनी सर्व, माया मिथ्या दावी नित्य स्वयमेव. तापी तटकवासी श्री चांगदेव, तापी तीरावर राहत होती चांगदेव महाराज. आणि तिथं नेमकं पैठणहून, आपला फाटा इथे बरं, आता मुद्दा इथे. मी फक्त मूळचं तुम्हाला अगोदर सांगून दिलं की बाबा कोण चांगदेव, तर ते चांगदेव. आणि पैठणवरनं एक व्यक्ती चांगदेवांच्या दर्शनाला तिथं आला. आल्याबरोबर आता त्यानं रेडा बोलताना पाहिलं होतं, वळ उठलेले पाहिलं होतं माऊलीच्या अंगावर, पितर जेव घातलेले पाहिलं होतं. आणि तो व्यक्ती चांगदेवांच्या दर्शनाला गेला. आता ऐका लक्षपूर्वक. आणि मग चांगदेव महाराजांच्या दर्शनाला गेला. दर्शन घेतलं न बोलता बोलता कसा म्हणतो, महाराज पैठणमध्ये चमत्कारच खूप घडले हो. काय काय घडलं? आता चांगदेव ऐकताय, त्यांचे शिष्य होते ते ऐकताय. आणि पैठणचा व्यक्ती सांगतोय, कोणीतरी एक माऊली आले होते आळंदीहून, त्यांच्याबरोबर मुक्ताबाई होती. आणि त्या माऊलींनी रेडा बोलवला. पुन्हा पितर जेव घातली. चांगदेव महाराज ऐकून घेत होते. पितर जेव घातले आणि रेडा बोलवला. असं ऐकता चांगदेव महाराज बोलले, रेडा बोलला?
चांगदेव महाराजांनी तोंडाला हात लावला. अरे बाप रे, रेडा कसा बोलू शकतो? तेवढ्यात शिष्य होते तिथं. त्यांनी पुन्हा विचारलं, काय म्हटले तुम्ही? आम्ही म्हटलो तिथं त्या ठिकाणी ज्ञानोबाराय आले होते आणि त्यांनी रेडा बोलवला. हा, रेडा बोल म्हणजे चरित्रच असं होतं जे नाही ते तोंडाला हात लावत होते. एक शिष्य उठला, ए कोणापुढं महिमा गातोय कोणाची? कळतंय का कोणापुढं सांगतोय कोणाचं वर्णन? जे 1400 वर्ष जगणारी योगी चांगदेव, आणि त्यांच्या पुढे बोलताना जरा तोंड सांभाळून बोल. कोण रे हा बोलणारा? कोणत्या माऊलीचं वर्णन करतोय हा? वडा रे घ्या रे खाली, असं म्हणून बोलणं चालू. म्हणजे शिष्य संतापले ना, ते शिष्य रागवले. आमच्या गुरु पुढं, आमच्या गुरुच्या समोर कोण माऊलींचं वर्णन करतोय हा? कोण रे व्यक्ती? पण चांगदेव महाराज बोलले, बोलू द्या त्याला. ते जे सांगतोय ते एखाद्या वेळेला खरंय का खोटंय आपण खरं करून घेऊ. आणि मग चांगदेवांनी एक शिष्य पैठणला पाठवले आणि मग ते बोलले ते खरंय. पुन्हा शिष्य तिथं आले आणि तिथं आल्याच्या नंतर मग चांगदेवांना अधिकार कळाला. चांगदेव महाराज म्हणत, ते कोण आहे? एकदा मला त्यांच्या दर्शनाला जायचंय. तेवढ्यात ते शिष्य होते का नाही आजूबाजूचे, ते कसे म्हणत, चांगदेव महाराज तुम्ही त्या पोरांच्या दर्शनाला निघाले? अहो, नदीनं समुद्राकडे जायचं असतं, समुद्रानं नदीकडे यायचं नसतं. तुम्ही समुद्र आहे, ते पोरं म्हणजे नदी आहे, आणि तुम्ही त्या ठिकाणी निघाले दर्शना करता. आता चांगदेव महाराजांची इच्छा होती ज्ञानोबारायांच्या दर्शनाला जाण्याची, पण शिष्य सुधरू देत नव्हते ना. काय करता? शिष्य जर गुरुला गोत्यात आणणार नाही तर ते शिष्य कसे? शिष्य आहे ते, माऊलींचे शब्द आहे बरं, छोटे कदम माऊली. गोत्यात आणणार नाही तर ते शिष्य कशी? आणि मग काय करावं? शिष्य कसे म्हणत, लिहा त्यांना पत्र. पत्र लिहा म्हणताच त्या ठिकाणी मग ते पत्र हातात घेतलं. आता चांगदेव महाराज विचार करत होते काय लिहावं. आणि शेवट ते विचार करत करत, प्रसंग मोठा आहे फार. ते मोठे ज्ञानोबाराय मोठे मोठे म्हणावं तर छोटी, तीर्थस्वरूप लिहाव का त्या ठिकाणी चिरंजीव लिहाव, असं त्या ठिकाणी ते हातात पत्र घेतलेलं. काय लिहावं ज्ञानोबारायांकरता, मुक्ताबाई करता. कारण यांनी काय काय केलेलं, मेलेले माणसं उठवलेले, रेडा बोलवलेला, अधिकारानं मोठे अन्वयानं लहान, आणि मग यांच्या करता लिहावं काय? ते जे शिष्य होते ना जवळ बसलेले, काही तर लिहा, काही तर लिहा. त्यांचं टुमणं चालूच, काही तर लिहा, काही तर लिहा. हे चमचे गप्प बसू देत नाही बरं. हे यांचं फार अवघड काम आहे. चमच्यांचा विचार करा. चमचा ज्या भाजीत राहतो, त्या आपल्या ज्या पातेल्यामध्ये चमचा राहतो का नाही, ते पातेलं खाली केल्याशिवाय राहत नाही. चमचा खाली करतो पण एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते जवळ बसलेले चांगदेव महाराजांना टुमणे मारत होते, काही लिहा, काही तर लिहा, काही तर लिहा. राग आला चांगदेव महाराजांना. काहीच लिहित नाही म्हणे. घ्या हे कोरं कागद, कोरच पत्र, आणि शिष्यांच्या हातात दिलं. जा आळंदीमध्ये पोहोच करा हे. एवढं ते पत्र त्या ठिकाणी शिष्यांनी हातात घेतलं आणि निघाले आळंदीकडे. पाहता पाहता हे आळंदीत उतरले. तर आळंदीमध्ये, आळंदीला कसे आले त्याचंही सांगतो तुम्हाला. चांगदेव महाराजांनी योगाच्या सामर्थ्यावर यांना जसं उचललं तर आळंदीत उतरवलं होतं डायरेक्ट. योगी होते ते, म्हणजे गाडीत बसायचं काम नाही, तिकीट घ्यायचं काम नाही. जेच उचलले तर मुक्काम पोस्ट आळंदी. आळंदीमध्ये उतरले आणि तिथं आळंदीच्या घाटावर इंद्रायणी मातेच्या किनाऱ्यावर उतरले. तर पोरांना विचारलं, का रे इथं मुक्ता कुठं राहते, सोपान कुठं राहतो, असं एकरी भाषेत बोलायला लागली. आळंदीतले लहान लहान पोरं दगड घेतले आणि एकरी भाषेत बोलता रे आमच्या माऊलीला, मुक्ताबाईला. आणि त्यांनी सांगितलं, ज्ञानोबारायांचा महिमा तुम्हाला कळाला नाही वाटतं, तुम्ही कोण आहे? साधारण नाही आमची माऊली. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, धन्य तो निवृत्ती, धन्य आमचे हे देव. यांना साधारण समजू नका, तुम्ही एकेरी भाषेत बोलणारे कोण? आळंदीतल्या पोरांनी पहिल्या ठोक्यात शिष्यगार केली. आणि मग नंतर हे पुढे निघाले. आता हे माऊलीचे शब्द आहे आमच्या. आणि पुढे निघाल्याच्या नंतर सकाळी सकाळी ही सगळी भावंड त्या ठिकाणी बसलेली. आणि ते पत्र घेतलं निवृत्तीनाथ महाराजांनी. तेवढ्यात ते घेतलं ज्ञानोबारायांनी, मागं घेतलं सोपान काकांनी, आणि मुक्ताबाईच्या हातात पत्र पडले. मुक्ताबाईंनी त्या ठिकाणी ते पत्र घेतलं, उघडून पाहिलं तर कोरच निघलं. मुक्ताबाई कशी म्हणत, 1400 वर्ष जगला मेला पण कोराच राहिला अजून. मुक्ताबाईचे शब्द आहे. किती जगला? 1400 वर्ष जगला मेला पण अजून कोराच राहिला.
लहान मुक्ताबाई आहे आणि हे 1400 वर्षाचे. माऊली बोलले, मुक्ताबाई बरं झालं कोरा राहिला. कोऱ्यावरच काहीतरी लिहिता येत असतं. ज्याच्यावर लिहिलेले त्याच्यावर लिहिता येत नाही. जे कोरं आहे ना मुक्ताबाई त्याच्यावर काहीतरी लिहिता येतं. आणि मग ते पत्र माऊलींनी घेतलं आणि मग त्याच पत्रावर आमच्या ज्ञानोबारांनी पुन्हा एक ग्रंथ लिहिला. त्या जास्त काही ओव्या नव्हत्या, त्या फक्त 65 ओव्या होत्या आणि त्या ग्रंथाचं नाव आहे चांगदेव 65. असा ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि मग तेच पत्र पुन्हा शिष्यांच्या हातात दिलं. त्यांना सांगितलं द्या तुमच्या गुरु महाराजांना नेऊन चांगदेवांना. आणि मग ते बोलले जातो आम्ही. पण कसे आले होते येताना? त्यांनी त्यांच्या योगानं पाठवलं. आता इथंच करा, लावा डोळे. आणि ज्ञानोबारांनी डोळे लावायला लावले. जेच गुप्त झाले आनंद देऊन, उघडा डोळे तर चांगदेवांच्या पुढं. काय प्रवास होता जो यांचा. आणि मग नंतर त्या ठिकाणी तापी तीरावर येऊन पोहोचली. आणि मग त्यांनी चांगदेवांनी विचारलं आले का आळंद देऊन? हो आळंद देऊन आलो. बर काय लिहून दिलं? तर ते पत्र त्या ठिकाणी चांगदेवांच्या पुढं हजर केलेले. ऐका, चरित्रामध्ये असं वर्णन आलं, त्या ज्या ओव्या लिहिल्या होत्या ना ज्ञानोबारांनी, योगी 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज वाचायला लागले तर एक ओवी सुद्धा वाचता येत नव्हती, कळतही नव्हती. चांगदेव 65 हा जो ग्रंथ ज्ञानोबारांनी लिहून दिला, अहो एक ओवी तर कमीत कमी समजाव चांगदेवांना, एक ओवीचा अर्थ लागत नव्हता. आणि मग आता पुढचं ऐका. ते जे शिष्य आले ना 2 पत्र घेऊन, हे चांगदेव त्यांना विचारायला लागले का हो कसे माऊली? ते जे लोक सांगत होते असेच आहे का? त्यांचा अधिकार असाच आहे का? तर ते शिष्य कसे सांगत चांगदेवांना, गुरु महाराज खरंच बोलू का तुम्हाला? राग तर नाही येणार ना? नाही, काही राग येणार नाही, पण खरं सांगा ते कसे माऊली? आणि मग ते 2 शिष्य सांगायला लागले गुरु महाराजांना चांगदेवांना, महाराज ते अशा योग्यतेचे की तुम्ही ना त्यांच्या आळंदीत विण्या पाराला सुद्धा चालणार नाही. तुम्ही पाऱ्यावर सुद्धा चालणार नाही तिथं. ज्ञानोबा आहे असे आमचे कदम माऊलीचं मांडवली सगळं. तुम्ही पाराही करणार नाही तिथं विण्याचा. असे ते असे बापरे. मग त्यांच्या दर्शनाला एकदा गेलो पाहिजे आपण. निघाले चांगदेव महाराज. पहिले आपला सगळा अहंकार घालून निघाले होते, पण मग बाकीचे शिष्य ते म्हणत नाही, दर्शनाला जायचं, त्यांच्या भेटीला जायचं तर वजनात जायचं, असं जायचं नाही. आणि मग वजनात जायचं तर आपलं वजन तिथं दाखवलं पाहिजे ना. आता तुम्हाला सांगतो, एखाद्या साधू पुढं जायचं तर आपलं वजन तिथं काय दाखवायचं बरं? माझ्या घरी येईन, माझ्या घरी ते, त्यांना का काही एखाद दिवशी मुक्कामाला यायचंय आपल्याकडे? आपलं वजन गुरु पुढं मारावं कशाला? काही घेणं देणं. महात्म्यापुढे लिनता पाहिजे, महात्म्यापुढे दिनता पाहिजे. पण मग चांगदेव महाराज आळंदीकडे निघाले तर कसे निघाले? किती शिष्य घेतले? 3 लाख. जेव घालताल का एवढी तुम्ही? 3 लाख शिष्य घेतले चांगदेव महाराजांनी. आणि 3 लाख शिष्यांना बसण्याकरता 3 लाख वाहग घेतले. वाहक 3 लाख, शिष्य 3 लाख, आणि पुन्हा चांगदेवांना बसण्याकरता विशेष एक ढाण्या वाघ असा मोठा एकदम. आणि मग त्या वाघावर चांगदेव महाराज बसले. चांगदेवांच्या हातामध्ये चाबूक कशाचा? सापाचा. राजू महाराज आणि मग हातामध्ये त्या ठिकाणी सापाचा चाबूक घेतला आणि ते चांगदेव महाराज त्या वाघावर बसून. कोणता वाघ? चांगदेवांचा ढाण्या वाघ. ते ठाण्या का दाण्या कोणाला माहिती. आणि मग त्यावर बसून चांगदेव महाराज निघाले. पण चांगदेव महाराज गुरुच ना, वजनातच ना जीवन. तर ते कसे चालले माहिती का? हे 3 लाख वाघ खालून असे चालत होते, म्हणजे जमिनीवर नाही. असे असे भुर्र भुर्र असे चालत होते 3 लाख वाघ. आणि मग त्या 3 लाखांच्या वाघांवर शिष्य बसलेले. आणि मग त्यांच्यावर चांगदेव महाराज वाघावर बसून हातात चाबूक घेऊन सापाचा. वजनात काम झालं पाहिजे असे निघाले चांगदेव महाराज. पाहता पाहता बरोबर त्या ठिकाणी हे 3 लाख शिष्य घेऊन आळंदीकडे प्रस्थान करते झाले. आळंदीच्या जवळ जवळ जाणार तर निवृत्तीनाथ दादांना त्या ठिकाणी कळालं. 2 जण त्या ठिकाणी पुढे आले सांगण्याकरता, आमचे गुरु महाराज येत आहेत, तुम्ही सामोर या असं म्हणतात. सकाळी सकाळी आळंदीमध्ये स्नान झालेलं आणि ही भिंतीवर बसलेले होते. निवृत्तीनाथ दादा कसे म्हणत, माऊली चांगदेव महाराज आता वाघावर येत आहे, आपणही कशावर तरी बसून जाऊस ना. ते वाघावर येत आहे, पण आता आपण असं चाला की त्यांचं जागेवर ऑपरेशन झालं पाहिजे. असं चाला आता आपणही.
आणि मग त्या ठिकाणी ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई भिंतीवर बसलेली होती. भिंतीवर बसल्या बसल्या माऊली कशी म्हणत, बाई त्या भिंतीला सांगतात, हा बाई आमच्याकडे काही नाही चांगदेवांना सामोरी जाण्याकरता, काहीच नाही, कोणतं वाहन नाही, रथ नाही, ते वाघावर येत आहे, आमच्याकडे वाघही नाही. आणि मग ज्ञानोबारांनी त्या भिंतीला विनंती केली, बाई आता तूच आम्हाला घेऊन चल. तुकोबाराय सांगतात, ती भिंत नाही चालली, त्या भिंतीत देव गेले आणि देवानं भिंत ओढली ज्ञानोबारायांची. ज्ञानियाची भिंत अंगी ओढी, ज्ञानियाची भिंत अंगी ओढी, ज्ञानियाची भिंत अंगी ओढी, ज्ञानियाची भिंत अंगी ओढी. नाम्यास विजेवी नव्हे संकुचित, नाम्यास विजेवी नव्हे संकुचित, नाम्यास विजेवी नव्हे संकुचित, नाम्यास विजेवी नव्हे संकुचित. ज्ञानियांची भिंत अंगी ओढी, ज्ञानियांची भिंत अंगी ओढी. उंच नीच काही नेणे भगवंत, उंच नीच काही नेणे भगवंत, उंच नीच काही नेणे भगवंत. ज्ञानियांची भिंत अंगी ओढी, ज्ञानियांची भिंत अंगी ओढी. उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत. नेणे भगवंत, नेणे भगवंत. तुकोबाराय सांगतात, आपलं जे चरित्र चालू आहे, जे चरण चालू आहे, आलोकनी मुद्द्यावर आपण स्वतः ज्ञानोबारायांची भिंत देवानं ओढली, ज्ञानी यांची भिंत अंगी ओढी. आपला प्रश्न होता, कोणते ज्ञानोबाराय, केव्हा भिंत ओढली, तर हा प्रसंग होता तो. चांगदेव महाराज येताये म्हणून स्वतः भिंतीमध्ये परमात्मा भगवंत गेले आणि ती भिंत ओढली. स्वतः देव भिंतीत गेले, टायर नाही खालून, खालून काही त्या ठिकाणी कोणतीच वस्तू नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानोबारायांची भिंत देवाने ओढली. पुढून चांगदेव महाराज येत होती, पाहिलं चांगदेवांनी ज्ञानोबारायांची भिंत बसलेली पाहिली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. 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 मोक्ष मार्गीचा सागाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सागाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा.
ताप. ज्ञानोबारायांची भिंत चालत असताना पाहिलं चांगदेवांनी आणि चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली चांगदेवांनी पाहिलं, अभिमानच भंग झाला त्या ठिकाणी चांगदेवांचा. आणि ते चांगदेव महाराज आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज त्या ठिकाणी दंडवत घालतात. तदनंतर त्या ठिकाणी आता चांगदेव महाराज हे विश्रांती वडाजवळ थांबले होते. तिथं विश्रांती घेतली आणि मग माऊलींनी चांगदेवांना आळंदीत आणलं. विश्रांती वडापासून त्या मार्गे आले होते चांगदेव. आणि मग एकटेच नाही ना ती, बरोबर किती शिष्य किती होते ते दिदी? 3 लाख. त्यांचं वजन अजून काही हलकं होतच नव्हतं. आणि आळंदीत आले तर कशी म्हणत चांगदेवांना, आम्हाला भूक लागली. चांगदेवांनी लगेच तिथं ते जुना काळ होता, जोंधळ्याची झाडं होती भरपूर. त्या जोंधळ्याचे काही ते बारीक बारीक ते हे आणले आणि त्याची लगेच लाया केल्या आणि शिष्यांना बोलले खा. बापरे, वा रे वा, योगी जोंधळ्याच्या लाया. मुक्ताबाईंनी पाहिलं अजून आहेच थोडंफार, हा अजून पूर्ण ऑपरेशन झालंच नाही. हा बर. मुक्ताबाईंनी सांगितलं, चांगदेवा तुमचे 3 लाख शिष्य घेऊन उद्या मांडे भोजनाला या आमच्याकडे. करायला कोण? एकटी मुक्ताबाई. या जेवायला तुम्ही. चांगदेव महाराजांचे शिष्य म्हणत ही का काही वेडी झाली का काय? आमचा आहार का काही कमी आहे? पूर्णाच्या पोळ्या 7-7 आणि 8-8 पुण्यतिथी होती त्यांची. आणि ही मुक्ताबाई बोलते की जेवायला या. पण पाऊच परीक्षा ही पोरगी कशी बनवते. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी आता पाहता पाहता मुक्ताबाई तयारीला लागल्या. पण मुक्ताबाईनं मांडे भाजले. आता कोणाच्या पाठीवर भाजले माहिती का? आता सोपान देवांच्या. पहिले माऊलीच्या पाठीवर आणि आता चांगदेवांकरता चांगदेवांचा अभिमान घालवायचा होता आणि सोपान काकांचा अधिकार कळाला पाहिजे म्हणून तिथं आळंदीमध्ये एक धर्मशाळा आहे ती मांडेवाडी का काहीतरी, त्या धर्मशाळेमध्ये परिक्रमा करताना तिथं मुक्ताबाईनं मांडे भाजली. तीच धर्मशाळा आहे ती. आणि मग तिथं मांडे भाजल्याच्या नंतर मांडे भाजणं चालू होती आणि पाठीवर ती पाट लाल बुंद तापलेली सोपानदेवांची. चांगदेवांनी खिडकीतून पाहिलं. ते चांगदेव जसं खिडकीतून पाहत होते तसं खालीच बसत होते हळूहळू. हे काय काय चाललंय यांचं? कधी भिंतीवर बसून येतात, कधी पाठीवरच मांडे भाजतात. आणि मग चांगदेवांची हवा हळूहळू निघत होती. आता जागी जागी त्यांना त्या ठिकाणी दर्शन करायला भेटलं. आणि मग त्या ठिकाणी जेवायला बसले. तर 3 लाख शिष्य जेवली. चांगदेव महाराज जेवली. सगळे जेवले आणि जेवून उरलं. मुक्ताबाई कशी म्हणत, थांबा 4-8 दिवस आणि खा शिळे मांडे. आता जे पडलेले हे कुठं फेकता? पण तेवढ्यामध्ये चांगदेवांना अधिकार कळाला आणि चांगदेव महाराज त्या ठिकाणी साष्टांग माऊलींना दंडवत घालतात. माऊली मला पदरात घ्या. पण माऊली मला आहे ना हा प्रसंग आहे का बरं. आता माऊली तुम्ही जो ग्रंथ लिहून पाठवला ना तेवढा समजून सांगा ना मला एकदा. मला नाही कळालं माऊली, एक ओवी सुद्धा मला कळाली नाही. माऊली कशी म्हणत, तुम्हाला ग्रंथ समजून घ्यायचंय ना, हे काम आमच्या मुक्ताबाई करतील. मुक्ताबाईंकडून समजून घ्या ग्रंथ. चांगदेव महाराज मुक्ताबाईकडे आले. मुक्ताई मला ग्रंथ सांगा ना तेवढा चांगदेव 65. मुक्ताबाई कशी म्हणत, मी आदिमाया शक्ती, मी सांगते ग्रंथ, पण मला मी आदिमाया योग शक्ती, मला बळी द्यावा लागतो पहिले एक तरी, आणि मग मी ग्रंथ सांगते. बळी द्यावा लागतो. हा तुमच्यातून कोणी एक बळी द्या. चांगदेव कसे म्हणत, एक नाही तुम्ही किती घ्या ना बळी, आम्ही 3 लाख आलेलोय. आणि मग त्या 3 लाखांनी ऐकलं की उद्या बळी द्यायचंय म्हणून. पुढचं कळालं तुम्हाला. मी एकटाच खूप हसत होतो कुठ्यात आज. ते 3 लाख शिष्य आणि त्यांनी ऐकलं उद्या आपल्यातून कोणाचा तरी नंबर आईची. मग तेवढ्या ते 3 लाख चांगदेवांनी रात्री झोपवले. चांगदेव झोपली आणि रात्री 1 लाख 3 लाख उठले. पारा द्यायला नाही बरं विण्याचा. रात्री 1च्या दरम्यान 3 लाखचे 3 लाख 3 लाख शिष्य उठले आणि जेच पळून निघून गेले. 3 लाखचे 3 लाख निघून गेले. वाघही जागेवर, वाघ आळंदीत
आणि सगळे 3 लाख आलेले शिष्य निघून गेले. आणि सकाळी उठल्यानंतर मुक्ताबाई कशी म्हणत, चांगदेवा बळी द्यायचंय ना? हो. मग शिष्य आहे माझे 3 लाख, कुठे पाहिलं तर एक बी नाही. मग आता काय करता? तेवढ्यामध्ये चांगदेव महाराज कशी म्हणत, मुक्ताबाई आता मीच राहिलो, घ्या मलाच बळी, आता काय करता मग? आणि मग त्या ठिकाणी चांगदेवांचा पूर्ण अभिमान भंग झालेला होता. मुक्ताबाई बोलल्या, चांगदेवा मला जीवाचा बळी नको, जीवपणा जीव भाव मला पाहिजे होता. मी का काही बळी घेणार होते? तुमच्या शिष्यांना माझा तात्पर्य कळालाच नाही. ते तर केव्हाच निघून गेले. आणि ते पुन्हा चरित्रात असं वर्णन आलं. बरं ते गेले त्यांनी कमीत कमी वाघ घेऊन जाऊ ना. त्यांनी वाघ आळंदीतच राहू दिले. आणि तेव्हापासून त्या पुणे जिल्ह्यामध्ये वाघ सुटली. ते 3 लाख वाघ थांबलेले तिथं. आणि मग तेव्हापासून त्या ऊसात वाघ, कापसात वाघ, ते वाघच वाघ. त्या आळंदी परिसरामध्ये तेव्हापासून वाघांचा सुळसुळाट जास्त आहे. नाही तर पहिले वाघ नव्हते. या शिष्यांनी काम करून अशा पद्धतीने शिष्य निघून गेले आणि वाघ आळंदीत राहिली. अशा पद्धती बरं झालं पळशीज्ञ आले शिष्य, नाही तर पुन्हा ही वाघ इथं राहिले असते, आमचे बंडू भट्ट घाबरले असते. चला, अशा पद्धतीने चांगदेव महाराज आपला जीवपणा, जीव भावपणा मुक्ताबाईला समर्पण करतात. आणि मग आमच्या आईसाहेब मुक्ताबाईंनी चांगदेवांना ग्रंथ समजून सांगितला, तो म्हणजे चांगदेव 65 हा समजवला मुक्ताबाईंनी. आणि ते चांगदेव महाराज मुक्ताबाईला साष्टांग दंडवत घालतात. मुक्ताबाई, खरंच माझा जन्म झाला आज. चांगदेव म्हणे, चांगदेव म्हणे, आजी जन्मालो. चांगदेव म्हणे, चांगदेव म्हणे, आजी जन्मालो. चांगदेव म्हणे, गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा. चांगदेव म्हणे, चांगदेव म्हणे, आजी जन्मालो. चांगदेव म्हणे, चांगदेव म्हणे, आजी जन्मालो. चांगदेव म्हणे. चांगदेव महाराज सांगतात, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. माझा खरा जन्म आज झाला. आणि एवढं बोलून त्या ठिकाणी ते चांगदेव महाराज मुक्ताबाईला गुरु केलं. 1400 वर्षाचे चांगदेव मुक्ताबाईंना गुरु करून त्या ठिकाणी ज्यांनी काशीमध्ये योग शिकले ते चांगदेव. आणि मग नंतर त्या ठिकाणी ते चांगदेव आळंदीतून आले पुलतांब्याला पुन्हा. आणि पुलतांब्यामध्ये येऊन त्या चांगदेव महाराजांनी तिथं समाधी घेतली. चांगदेव महाराजांनी जिथं समाधी घेतली ते स्थळ, ते ठिकाण पुलतांबा. आणि त्या ठिकाणी चांगदेव महाराज आले. आता इकडं परत ज्ञानोबारायांची भिंत ओढली. खरं तर आपलं चरित्र इथपर्यंतच आहे. ज्ञानियांची भिंत अंगे ओढी, अशी त्या ठिकाणी भिंत ओढू लागली. तदनंतर आता पुढचं प्रकरण फार मोठं आहे, पण आपल्याला तिथपर्यंत जाता येणार नाही महाराज बोलले आता, कारण इतर सूचना आहे अजून काही. फक्त आपलं चरित्र इथपर्यंतच आहे बस. ज्ञानियांची भिंत अंगे ओढी, भिंत त्या ठिकाणी ज्ञानोबारायांची ओढू लागली. नंतर तेच ज्ञानोबाराय कालांतरानं आळंदीमध्ये राहत असताना देवाला निरोप मागितला की आता भरपूर झालं, तीर्थयात्रा झाली, सगळं झालं, आता आम्हाला समाधी द्या. मग नंतर कार्तिकी वारीला त्रयोदशी, कार्तिक महिन्यात 2 मुख्य हे सांगितले उत्सव. एक कार्तिकी वारी शुद्धवारी पंढरीची आणि कार्तिक वद्यवारी माऊलीची. आणि मग वद्यवारीला त्या ठिकाणी आळंदीत आले. आणि त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबाराय त्या ठिकाणी समाधीस्थ झाले. समाधी प्रकरण विस्ताराने आता त्या ठिकाणी सांगणं शक्य नाही आपल्याला, बघू एखाद्या वेळेला. असं ज्ञानोबारायांचं इथपर्यंत चरित्र आहे. ज्ञानियांची भिंत अंगी ओढी, देवानं त्या ठिकाणी ज्ञानोबारायांची भिंत ओढली. तुकोबाराय सांगतात
नाम्यासवे जेवी नव्हे संकोचित, ज्ञानी यांची भिंत अंगे ओढी. ज्ञानोबारायांची त्या ठिकाणी भिंत ओढू लागली. या वर्षाला दत्तात्रय भगवंताच्या कृपेने आपण फक्त 2 संतांचं चरित्र पाहिलं. या वर्षाला भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये मी सगळ्यांची क्षमा मागून त्या ठिकाणी आज ज्ञानोबारायांच्या चरित्राला पूर्णविराम देतोय. जसं ज्ञानोबारायांनी बोलून घेतलं त्या पद्धतीने माऊलींचं चरित्र सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता ज्ञानोबारायांचं चरित्र एवढंच आहे असं नाही. माऊलींचं चरित्र खरं तर 7 दिवस सांगावं एवढं माऊलीचं चरित्र आहे. आमच्या नामदेवरायांचं चरित्र या वर्षाला मी बोललो तुम्हाला 2 चरित्र झाले आपली. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय या 2 संतांचं चरित्र या वर्षाला आपण विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न केला. जसं भगवान दत्तात्रयांनी मला बुद्धी दिली, माऊलींनी बुद्धी दिली, त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं चरित्र सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अजूनही चरित्र विस्ताराने पण माझ्या बुद्धीप्रमाणे एवढं त्या ठिकाणी मी चरित्र सांगू शकलो. असो, आज आपल्या कथेचा समारोप, आज त्या ठिकाणी आपल्या सांगतेचा दिवस होता. देव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सावता गोरोबा चोखोबा निळोबा मीराबाई जनाबाई मंगलना. सावता गोरोबा चोखोबा निळोबा मीराबाई जनाबाई मंगलना. हो मीराबाई जनाबाई मंगलना, कानोपात्र सखोबाई पावनना.
मीराबाई जनाबाई मंगल नाम, कानपत्र सखुबाई पावन नाम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। गोनाबाई राजाबाई मंगल नाम, सोयराबाई बहिणाबाई पावन नाम। गोनाबाई राजाबाई मंगल नाम, सोयराबाई बहिणाबाई पावन नाम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम।